आणि गारुडे सर आपलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर आज उत्सवाला सुरुवात झालेली आहे दिवाळीच्या. असं असतानाही आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल श्रोत्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. आणि पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मी अंबादास केदार सर जे साहित्यिक आहेत, कथाकार आहेत, त्यांना विनंती करतो की आपण पाहुण्यांचा परिचय करून द्या. चला कवितेच्या वनात वाचक संवाद. आजचा 252वा वाचक संवाद. या वाचक संवादासाठी प्रमुख पाहुणे व्याख्याते म्हणून लाभलेले प्राध्यापक डॉक्टर आनंद असूर, प्रोफेसर तथा मराठी विभाग प्रमुख श्री गजानन महाराज महाविद्यालय, मुकुटवन, तालुका जरी, जिल्हा यवतमाळ. त्यांचे शिक्षण MA, MPhil, नेट, PhD डॉक्टर आहेत. शब्दांतर धोरदेशी ज्ञान प्रबोधिनी संस्था चंद्रपूर या शब्दांतर पुरस्काराचे या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. राज्यस्तरीय साहित्य संमेलन राजुरा, जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी ते संमेलन अध्यक्ष म्हणून कार्यभार ते पाहिलेले आहेत. त्यांचे अनेक साहित्य प्रकाशित आहेत. निषेधनामा, लेख प्रकाशन, सूर्य पेटतो तेव्हा, अस्वस्थ जगण्याचा ओला, असे अनेक काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. त्याचबरोबर कादंबरी सुद्धा त्यांची प्रकाशित आहे. जागल्या नवप्रकाशन अमरावती या प्रकाशन संस्थेने काढलेली ही जागल्या नावाची कादंबरी. अनेक समीक्षापत्र त्यांनी लेखन केलेलं आहे. दया पवारांची कविता, आकलन आणि आस्वाद हे समीक्षापर ग्रंथ त्यांनी प्रकाशित केलेला आहे. 2 अर्वाचीन कवी, त्याचबरोबर दशकांची निवडक काव्य समीक्षा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैचारिक दिशा आणि दशा, निवडक साहित्य आशय आणि आकलन, असे अनेक प्रकारचे त्यांनी समीक्षा ग्रंथ लिहिलेले आहेत. अनेक पुस्तकाचे संपादन त्यांनी सुद्धा केलेलं आहे. ते संपादक आहेत. बिराड या निमित्ताने असे संपादनपर पुस्तक ज्यांच्यावर आज वाचक संवाद होणार आहे, असे ते बिराडच्या निमित्ताने असं त्यांनी संपादन केलेलं आहे. मुलाखती 10 साहित्यिकांच्या, त्याचबरोबर साहित्य संमेलनाने अनेक अध्यक्षीय भाषण आणि बालसतीत नारायण सूर्यांशी असे अनेक संपादन त्यांनी केलेले आहेत. त्याचबरोबर वाताहत आणि घोरवटा हे आता त्यांचे कथासंग्रह या ठिकाणी येणार आहेत थोड्याच दिवसामध्ये. त्यांचं आत्मकथन प्रकाशित आहे. काटेरी पायवाट नावाचं आत्मकथन त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. त्याचबरोबर अनेक त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. त्यापैकी मी 1-2 पुरस्कारांचे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. रसिकराज राजश्री उत्कृष्ट वाङ्मय लेखन पुरस्कार नागपूर, लवजी साळवे राष्ट्रीय कवितांचा अण्णाभाऊ साठे वाङ्मय पुरस्कार आंडेगाव, राजश्री शाहू महाराज सार्वजनिक वाचनाच्या वतीने देण्यात येणारा उल्लेखनीय साहित्य कृती पुरस्कार आणि त्याचबरोबर महात्मा फुले पत्रिकांचा महाकवी वामनदादा खर्डक काव्य पुरस्कार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राजश्री पुरस्कार, राजश्री केशर वाङ्मय पुरस्कार, स्वामी विवेकानंद राजश्री साहित्य गौरव पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांना लाभलेले आहेत. या ठिकाणी या 252व्या वाचक संवादासाठी या ठिकाणी ते हजर झालेले. मी त्यांचे त्या ठिकाणी आभार मानतो आणि पुढील सूत्र मी आमचे प्राध्यापक डॉक्टर मोहित अंगवाळ सर यांच्याकडे देतो. धन्यवाद सर. अनेकदा आपल्या वाचक संवादामध्ये बोलणारे चांगले वाचक असतात आणि चांगले भाष्यकार असतात, परंतु आज एक चांगले लेखक
या वाचक संवादाला लाभलेले आहेत. आताच केदार सरांनी त्यांचा परिचय करून दिलेला आहे. तर अगदी संकटाच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी दोन्ही पाहुणे उपस्थित आहेत. एकदाही न थांबलेला असा वाचक संवाद ज्यामध्ये अनंत कदम सरांची कळवळ आहेच, मुख्य धुरा तेच घेऊन पुढे जात असतात. परंतु रसिकांनी, या परिसरातल्या रसिकांनी अतिशय भरभरून या वाचक संवादावर प्रेम केलेलं आहे. म्हणून कारण अनेक व्याख्यानमाला आहेत पुणे मुंबईमध्ये, वर्षाला एक व्याख्यान होते आणि ती व्याख्यानमाला 50 वर्ष, 100 वर्ष, 150 वर्षापासून चालू असेल. पण दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी न चुकता सातत्यानं एखादी व्याख्यानमाला चालवणं हे तेवढं सोपं नाही. कारण मी अनेक असे पाहिलेले व्याख्यानमाला, कोणीतरी आजोबांच्या, आजीच्या, वडिलांच्या स्मृतीपुरतं व्याख्यानमाला चालवतात आणि 1-2 वर्षात ती व्याख्यानमाला बंद पडतात. मग अनेकदा वक्त्यांची अडचण येते, त्यांचं म्हणणं की श्रोते येत नाही ऐकायला वगैरे, म्हणून आम्हाला ते नाईलाजानं बंद करावं लागलं. परंतु या ठिकाणी पाहुण्याला विशेष करून मला हे सांगायचं वाटतं की अनंत कदम सरांकडे एक डायरी आहे. काही वक्ते पुढचे 5-6 वर्ष फिक्स झालेले आहेत, आता 10 वर्ष पुढचे फिक्स झालेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने वक्त्यांना सुद्धा वाटतं की आपण या वाचक समाजामध्ये गेलं पाहिजे. आणि याची प्रेरणा घेऊन काही लोकांनी आपल्या महाविद्यालयामध्ये हा संवाद चालवायला सुरुवात केलेला आहे. काही जणांनी YouTube चॅनलवर आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एक पुस्तक देऊन त्यावर 5-10 मिनिटं बोलायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. अहमदपूरमध्ये मला वाटतं 1 वर्ष आपलाच वाचक संवाद बघून त्यांनी 1.5 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी वाचक संवाद चालवलेला आहे. एकंदरीत या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण असं म्हणत असतो की वाचक नाही, परंतु ग्रंथावर प्रेम करणारी माणसं आपल्याला या वाचक संवादामध्ये पाहायला मिळतात. म्हणून पुनश्च एकदा या ठिकाणी डॉक्टर अनंत सूर उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण या विराट नावाच्या कलाकृतीवर भाष्य करावं. डॉक्टर अनंत सूर. आज या ठिकाणी वाचक संवाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे मित्र अनंत कदम सर यांनी मला या ठिकाणी विराट या साहित्य कृतीवर अर्थात अशोक पवारांच्या आत्मचरित्रावर बोलण्यासाठी मला या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल पहिल्यांदा मी कदम सरांचे आभार मानतो. आणि आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित असलेले थोडं मी, कारण वेळेचं बंधन आहे त्यामुळे थोडं मी चिडचिड घेत असते. आमचे सर्व या ठिकाणी मित्र उपस्थित असलेले अंबादास केदार सर असो, वेदप्रकाश भोसले सर असो, ज्ञानेश्वर धनंजय गुडीकर सर असो, माझ्या नजरेसमोर असलेली विचारांनी श्रेष्ठ, अनुभवाने श्रेष्ठ अशी सर्व मित्रमंडळी असो, आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर गारुडे सर यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि माझ्या विषयाला मी सुरुवात करतो. साहित्य कृतीचं नाव आहे विराट, अशोक पवार. सुरुवातीला या साहित्य कृतीतली मी काही पात्र तुमच्या नजरेसमोर ठेवतो. एक आहे आशुबान उर्फ अशोक, या आत्मचरित्राचा आहे. दुसरी नायिका म्हणून आपण यशोदा, अशोकची पत्नी. त्याच्यानंतर अशोकचे वडील लक्ष्मण, अशोकची आई पुतळा, अशोकच्या वडिलांचे आई वडील, त्याला आपण म्हणू बुढा बुढी, जे आत्मकथनामध्ये आलेले आहे.
अशोकची लहान बहीण सोजी, अशोकचा लहान भाऊ संजय, त्याला मी प्रत्यक्ष पाहिलेला आहे, अशोक पवारांकडे आले होते तो भाऊ. त्याच्यानंतर अशोकचा जीवाभावाचा मित्र संपत, ही या कादंबरीतली महत्वाची बाब. या कादंबरीचं प्रकाशन 2001 साली, आवाज येतो, या कादंबरीचं प्रकाशन 2001 साली इचलकरंजी येथे अस्मिता दर्शन साहित्य संमेलनामध्ये डॉक्टर आ. साळुंके यांच्या हस्ते झालं. त्यावेळेची पार्श्वभूमी सांगताना प्रत्यक्ष अशोक पवार मला म्हणाले, कारण अशोक पवार आजच्या परिस्थितीमध्ये एक माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, त्यांचा आणि माझा संबंध जवळपास 2008 पासूनचा आहे. मोठेपणासाठी नाही, परंतु एक मी वैशिष्ट्य ही सांगतो की त्यांची 5वी कादंबरी भुईभेद नावाची आता येऊन राहिली आहे. त्याची कोणाचा बाइंडिंगवर कामाला आहे. त्या भुईभेद कादंबरीला शरद कुमार लिंबाळे सरांचं ब्लर्ब आहे आणि प्रस्तावना माझी आहे. त्या कादंबरी आता कदाचित या महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात येणार. आता या आपण आत्मकथनाच्या प्रवासाकडे वळूया. आत्मकथनाची सुरुवातच मपली जात बेजार या शब्दापासून होते. मपली म्हणजे माझी जात, बेजार माझी जात बेजार आहे, खूप सुरुवात. जिंतूर तालुक्यातल्या कुठल्या तरी एका बिराडावर अशोक पवारांनी स्पष्ट केलं नाही गावात, कारण हे बिराड काय गावी या ठिकाणी, गावी त्या ठिकाणी पोटा पाण्यासाठी जिथं रोजगार मिळेल त्या ठिकाणी ते जात असतात. त्यांच्याजवळ रेकॉर्ड असा कुठलाच नसतो बिराडवाला की आज हे जन्माला मूल आलं तर ग्रामपंचायतमध्ये जा आणि नोंद करा, हा काही रेकॉर्ड नाही त्यांच्याकडे. त्यामुळे अशोक पवार 1 जुलै तारीख टाकतात आपल्या जन्माच्या समोर. 1 जुलै म्हटलं की ही तारीख सर्वांसाठी तुम्हाला माहित असेल संशयास्पद आहे. जनरली आपण जन्मतारीख म्हटलं की मग कोणती तारीख टाकायची, 1 जुलै पासून शाळा सुरू होते पडायची, त्यामध्ये मग 1 जुलै तारीख. म्हणून त्यांनी 1 जुलै 1973 वर्ष टाकलं आहे जन्माचं. परंतु त्यांचंही संशयास्पद आहे आणि माझंही मुळात संशयास्पद आहे. मी 1 जुलै टाकतो, परंतु माझे मोठे भाऊ म्हणतात की ऍक्च्युली तुझा जन्म 3 जून 1975 आहे, त्यामुळे माझी गॅरंटी. आता याची या आत्मकथनाची सुरुवात अशी झालेली आहे की बिराड चाललेली आहे. नजरेसमोर ठेवायचं चित्र. आणि महत्वाचं म्हणजे या मागच्याच वर्षी बिराड या आत्मकथनावर बोजा नावाचा चित्रपट निघाला आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आर्णी तालुका आहे. या आर्णीच्या परिसरामध्ये बोजा नावाचा जवळपास 2.5 तासाचा चित्रपट निघालेला आहे. प्रत्यक्ष अशोक पवार त्या ठिकाणी गेले होते. आणि महत्वाचं म्हणजे अशोक पवारांचं बालपणापासून तर 10वी पर्यंतचा प्रवास गाढवावर बसून झालेला आहे, कारण त्यांच्यासोबत गाढवं राहिले बेजार. आणि त्या ठिकाणी जेव्हा चित्रपटाचं शूटिंग झालं त्यांना गाढवं भेटत नव्हती, कारण सर्व ते वर्णन करायचं होतं, चित्रपटामध्ये प्रत्यक्ष दाखवायचं होतं, गाढवं भेटत नव्हती. 2 महिने त्यांनी मग त्यांनी चित्रपट निर्माण केला, भाड्याने गाढवं आणली. आता त्यावेळी अशोक पवारांनी म्हटलं की आता बसून दाखवा तुम्ही गाढवावर. ते तर प्रत्यक्ष बसत होते त्या काळामध्ये. आज एवढा मोठा लेखक झाले तुम्ही, जवळपास 6 विद्यापीठामध्ये त्यांची कादंबरी आणि आत्मकथन अभ्यासक्रमाला आहे. आता तुम्ही बसून दाखवा. ते म्हणाले त्यामध्ये काय, ते माझं आयुष्य होतं, हे माझं आयुष्य, आयुष्याचा हा एक प्रवास. आता इथून सुरुवात पहा, त्या आत्मचरित्राच्या सुरुवातीपासूनचे एक महत्वाचे प्रसंग सांगतो. तर पूर्ण या आत्मकथनावर माझा एवढा अभ्यास आहे की बिराडच्या निमित्ताने नावाचं मी एक संपादित पुस्तकच काढलेलं आहे. महाराष्ट्रातल्या जवळपास 17 मोठमोठ्या लेखकांचं त्यामध्ये लेख आहे. आणि दुसरं महत्वाचं की बिराड हे आत्मकथन आमच्या अमरावती विद्यापीठामध्ये 2008 ते 2018 या 10 वर्षामध्ये अभ्यासक्रम आहे. त्यामुळे पूर्ण मला पाठांतरच आहे. आज या ठिकाणी या आत्मकथनावर बोलायला बसतो म्हटलं तर कमीत कमी 1.5 तास मी कंटिन्यू बोलू शकतो, तेवढं माझ्याकडे मॅटर आहे. परंतु जवळपास मला थोडं वेळेची जाणीव करून द्या कोणीतरी, कारण एक मुद्दे मी तुम्हाला त्याच्याकडे सांगणार आहे.
की या मुद्द्यावर हे आत्मकथनच उभं आहे. या आत्मकथनाला आपण असंही एक नाव देऊ की भूकेचा आणि जीवनाचा संघर्ष कसा असतो हे या आत्मकथनातून अशोक पवारांनी सांगितलं. त्याच्यात पहिलीच एक घटना सांगतो. सुरुवातीपासून आता स्टेप बाय स्टेप मी चालत जाईल, तसंच त्याचं वयानुसार हे आत्मकथन ते सर्व चालत जाईल. पहिली घटना अशी आहे की आमची बिरादर नात्या गोट्याची 3-4 बिरादर कामधंद्याच्या शोधामध्ये निघालेली आहे. सकाळपासून निघालेली ही सर्व मित्रमंडळी आणि आपण म्हणू की त्याला अशोक पवारांचे वडील आहेत, काका आहेत, तशी नात्या गोत्याची माणसं आणि अशोक पवार त्यावेळी 4 वर्षाचा दाखवले. चालता 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 एक गाव ओलांडलं जातं, दुसरं गाव ओलांडलं जातं आणि या लहान मुलाला तहान लागते. कुठेतरी अशोक पवारांच्या वडिलाला वाटतं की आता गाडवांना आपण कुठेतरी पाणी पाजलं पाहिजे, पुढचा प्रवास पार करायचा आहे उन्हाळ्याच्या दिवसात. चालता चालता यांचं हे विराट पुढे पुढे जाते. अशोक पवार गाढवाच्या पाठीवर बसलेला असतो. 84 वर्ष. गाढवाला पाणी पाजता पाजता स्वाभाविकच आहे, गाढव पाणी पिते आहे, मान वाकवते आहे आणि जसं गाढवाची मान वाकते हा अशोक पवारचा आश्रुबा म्हणून त्यावेळी आश्रुबाचा तोंड खाली जातो आणि एका खडकावर त्याचं डोकं आदळतं. डोकं आदळते आणि त्या ठिकाणी जखम होते. परंतु त्यावेळी त्या आश्रुबाला ते काही दुखणं झालं. परंतु रात्री ज्यावेळी एका गावामध्ये यांची पालक थांबतात, त्यांचे जे पालक होते, जेवण वगैरे झाले. जेवण म्हणजे काय, शेवटी 3 विटांवरचा त्यांचा संसार, 3 दगडावरचा संसार. जेवण होतात आणि जेवण झाल्याबरोबर हे लहान मुलं झोपतात. झोपल्यानंतर अर्ध्या रात्री आश्रुबा रडायला लागतो, कारण त्या दुखण्याचं ठणकणं सुरू. आश्रुबा रडायला लागतो. त्याची आई पुतळा त्याला म्हणते की काय झालं. भाषेने चाबड भाषेमध्ये सांगतात, त्याची ती वेगळी भाषा, शेजारी भाषा. काय झालं, तो म्हणतो की संकट आहे. त्या अंधारामध्ये आजूबाजूला झाडं असतात, कचरा म्हणून होती, काय कचऱ्याची होती, वेगवेगळी झाडं. ती पुतळा जाते, 2-4 झाडाचा पाला तोड, झाडाची नाव नाही सांगितली आहे, 2-4 झाडाचा पाला तोडते ओढून. ती पानं अशी कुचकारते आणि त्याचा रस त्या जखमेवर टाकते. दुसऱ्या दिवशीपासून त्या जखमेचं दुखणं पुन्हा जास्त जास्त वाढत. आता ही बाई तर अशिक्षित आहे, पुत्राने शिकलेली नाही, बिराडाची बाई. ती काय करते, तोच प्रयोग करते. कोणत्या तरी झाडाची पानं ओढायची, दुर्गाडायची त्या जखमेला. 8-10 दिवसामध्ये त्या जखमेची परिस्थिती अशी होते की त्या जखमेमध्ये अळ्या पडतात. फार खूप भयानक वस्तू आहे. आता मी हो म्हणूनच कदाचित ती जखम पाहू शकतो, तुम्हाला सर्वांना जखम दाखवणार नाही. मी जवळचा मित्र आहे, प्रत्येक गोष्ट होती, कादंबरी आली माझ्याकडून एक तपासून घेतात, तुम्हाला काय वाटतं. मग ती वाचलेलीच कादंबरी होतं ना आत्मकथा. त्या जखमेमध्ये अळ्या पडतात आणि त्या चुळबुडायला लागतात. एक दिवस आई तसंच पुन्हा कागदाचं आपलं पानं तेवढं टाकते त्याच्यावर आणि एक अळी ओढून काढते. 4 वर्षाचं ओढून एक अळी ओढून काढते. कालांतराने मग ती जखम बसते. परंतु कसं असतंय की त्या जखमा जरी बसल्या असल्या तरी आयुष्याचे कुठेतरी भ्रम त्या जखमेचे तिथे राहतात, ते सुटत नाही. हे जेव्हा मी वाचलं होतं, नंतर माझा जेव्हा संपर्क आला, म्हटलं कुठेतरी आपण की परीक्षा देण्याची कदाचित आपली लायकी नाही, परंतु एकदा विचारू पहा. म्हटलं तुम्ही तिथं उल्लेख केला आहे की या ठिकाणी जखम झाली होती, अळ्या पडल्या होत्या, खरंच आहे का? खरंच असेल तर ती जखम दिसेलच ना, कुठेतरी उलट दिसेलच ना. त्याने दाखवलं या ठिकाणी पाहते, त्याला तर पाठच आहे, त्याने भोगलेला अनुभव आहे. या ठिकाणी बघा, बघितलं उभी रेषू. आता एवढ्या वर्षात आयुष्य, आज नाही म्हणतात तरी 48 वर्ष आहे, त्यावेळेच्या 4 वर्षात आहे, एवढ्या वर्षाचा तो प्रवास आहे. आता हा एक अनुभव झाला. आता पुढे पुढे अशोक पवारांचं विराट ज्या ज्या ठिकाणी जाते, प्रत्येक ठिकाणी आपल्याला माहित आहे जिल्हा परिषदेची एक शाळा असते.
जिथं जिथं यांची पालक कुठे राहतात, जिथं लोक संडासला बसतात त्या ठिकाणी यांची बिराड असतात. गावातल्या लोकांचा यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कोणता? ही लोक चोर असतात, यांना गावामध्ये राहू द्यायचं नाही. गावाबाहेरचं जे पटांगण असेल तिथं यांना पालक ठोकायला लावायचं. ते पालक ठोकत असताना गावातला पाटील असेल, सरपंच असेल, त्यांची परवानगी घ्या. असं नाही, कारण उद्या कदाचित गावात चोरी झाली तर मग म्हणून परवानगी घ्या. परवानगी देताना पाटील किंवा सरपंच सहजासहजी परवानगी देत नाही, कारण यांच्याजवळ असतात कोंबडे बकरे सोबत गावांच्या. त्यांची मागणी असते मग 2 मोठे कोंबडे तरी द्या, नाहीतर एखादं बकरं तरी द्या, तुम्हाला परवानगी देतो 15-20 किलो काय यांच्याजवळ पर्याय. मग हे 2 मोठे कोंबडे देऊन देतात, परवानगी देतो, 15 दिवस राहायचं, त्याच्यानंतर नाही. ठीक आहे, 15 दिवस राहायची परवानगी येणार भेटते. आज कृपा काय करतो, ज्या ज्या ठिकाणी यांचं बिराड जाते याला वाटते कुठेतरी आपणही शिकलं पाहिजे, परंतु शाळेत प्रवेश नाही. कारण शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा टीसी दाखवावी लागेल, शाळेमध्ये नाव नोंदवावं लागेल, कोणत्या वर्गात आहे ते दाखवावं लागेल, मुख्याध्यापकाची परवानगी लागेल, त्याच्यानंतर तुम्ही शाळेत जा. या माणसाजवळ जन्मतारखेचा दाखला नाही, रहिवाशाचं प्रमाणपत्र नाही. कारण तुम्ही एखाद्या ठिकाणी 15 दिवस तुमचं बिराड राहत असेल तर रहिवाशाचं प्रमाणपत्र कोण देणार? मग अशा परिस्थितीमध्ये मुख्याध्यापकाला पकडतो कोण? आसुरबाचा पास. याची चिंता दिसते त्याला की ज्या ज्या ठिकाणी हा आसुरबा जातो तिथं शाळेचं जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंड जवळ दिवसभर मास्तर मास्तरीने पोरांना काय शिकवतात ते हा फक्त. मग कुठेतरी आसुरबाच्या बापाला वाटते की प्रत्येक ठिकाणी हा पोरगा जात आहे, शाळेच्या सभोवताल हा दिवसभर उभा राहतो, काय शिकवतात ते पाहतो, याला शिक्षणाची आवड आहे, शाळेत टाकलं पाहिजे. मग टाकलं पाहिजे, काय करायचं? मग रहिवाशाचा दाखला पाहिजे, मुख्याध्यापकाची परवानगी पाहिजे, दोघांनाही कोंबडं चालतो, परवानगी मिळवून घेतात. तिला कोण? लक्ष्मण असं पोरांचं आसुरबाची वय. आणि मग यांची शाळा सुरू. शाळा सुरू झाल्यानंतर वय यांचं वाढून गेलेलं असतं. डायरेक्ट मास्तर पाहतो की याची बुद्धिमत्ता पाहते आसुरबाची, आणि डायरेक्ट हेडमास्टर त्याला 4थीच्या वर्गात प्रवेश देते. अशोक पवार 1ली, 2री, 3री शिकला नाही, डायरेक्ट 4थी मध्येच नाव. म्हणजे मुख्याध्यापकाला घेतलं डायरेक्ट 4थी मध्ये. मग आता जेव्हा बाहेरचा व्यक्ती याची परीक्षा घ्यायला येतो सहज सांगतो मुख्याध्यापक की यांचं आम्ही नाव डायरेक्ट 4थी मध्ये शिकलाय. आता कोणत्या नियमात घेतलं असेल ते सांगतात, किंवा यांचं डायरेक्ट याची बुद्धिमत्ता पाहून आम्ही यांचं 4थी मध्ये नाव घेतलं आहे. बाहेरचे येणारे शिक्षणाच्या क्षेत्रातले व्यक्ती त्याला प्रश्न विचारतात, या माणसाचं पाठांतर एवढं असतं अशोक पवारांचं, त्याला दिवसभर दुसरं कामच नाही. यांच्याकडे 2च काम बिराडाच्या पोरांकडे. कोणते? एकतर सकाळ झाली की कटोरा घ्यायचा, गावामध्ये दीप मागायचं, रात्रीची गप्पाचं जे काही असेल ते दीप मागायचं, जमा व्हायचं पाण्यावर, खायचं आणि मग अभ्यास करायचा. अभ्यास आणि भीक याच्या पलीकडे काही जीवन. मग हे जीवन चालता चालता त्यांचं हा माणूस ज्या कोणत्या अधिकाऱ्याने प्रश्न विचारले असेल सर्व प्रश्नांची उत्तर प्रश्न कोणती विचारणार? अभ्यासक्रमात हे कविता तुला येते का, हा पाठ तुला येतो का, याला सर्व पाठ. आता इथून यांचा शिक्षणाचा प्रवास सुरू. शिक्षणाचा प्रवास सुरू झाल्यानंतर दुसरं यांच्याकडे एक काम दिलं जातं, गाढवं राखणे. प्रत्येक खेळामध्ये गेलं की यांच्याकडे 8 गाढवं होती. लहान मुलांना कोणतं काम द्यायचं? हे गाढवं घेऊन जा दुपारचं चालू. आता हे काम दिल्यानंतर 2-4 गाढवं शेतामध्ये चारायला नेतात, आणि चारायला नेल्यानंतर हे लहान लहान पोरं सर्व गाढवं चालत असतात, आणि चुकून यांची गाढवं पाटलाच्या शेतामध्ये जातात. पाटील येतो, ते गाढवं पकडतो, त्याच्यानंतर त्या गाढवांना याच्यामध्ये टाकलं, कोरवड्यात टाकलं जाते. आता गाढवं पुरवायची म्हणजे यांच्याजवळ पैसा नाही,
तर हे काम मिळेल तर पोट भरेल, काम नसलं तर उपाशी, असे याचे हे दिवस. आता असं जगणं चाललेलं असताना या आत्मकथामध्ये आणखी एक प्रसंग असा सांगितला आहे, तो आहे बकरीचा प्रसंग. बकरीचा प्रसंग काय आहे? पावसाळ्याचे दिवस असतात बघा. एक एक अनुभव सांगतो, एक एक महत्वाचा प्रसंग आहे. पावसाळ्याचे दिवस आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे काम धंदा काहीच नाही. कारण सर्वांच्या शेतामध्ये पाणीच पाणी असेल, गवत वापरले तर कोण आपल्या कामधंद्याला बोलावणार आहे ना. उपासमारीचे दिवस सुरू आहे. एकदा ती मोठी माणसं उपासमार सहन करू शकतात, लहान मुलं किती दिवस उपासमार सहन करेल? आता त्यांचं भटक्यांचं जीवन ते काय खातील? एकतर तरुट्याच्या पानाची भाजी, बरोबर. त्याच्यानंतर एक बोपीचं हे असते बघा, वेल असते, त्याची भाजी केली जाते, ती भाजी खातात. पण किती दिवस खायचं? खाऊन शेवटी कंटाळतात. मग याच्यामध्ये एक व्यंकटात्या नावाचं पात्र आहे. जे सुरुवातीला जी पात्र येते त्याच्यासाठी सुरू केलं आहे व्यंकटात्या. उपासमारीचे दिवस चाललेले असतात. 4-5 दिवसाचा उपास या सर्वांना ठरलेला असतो. मुलं एकसारखी भूक लागली म्हणून ओरडत असतात. त्यांचे नातेवाईक काय करतात? शेवटी तरुणाच्या पाण्याची भाजी, गोपीच्या पाण्याची भाजी, त्याच्यात मीठ कालवायचं, ती भाजी खा. मुलं कंटाळले असतात. एक वर्णन असं दाखवलं आहे की हा व्यंकटात्या सकाळी या ठिकाणी यांचं बिराट थांबलेलं आहे, तिथून काही अंतरावर संडासला जातो. संडासला गेल्यानंतर त्या डोंगराच्या पल्यात तो संडासला बसतो आणि त्या ठिकाणी त्याला एक मेलेली बकरी दिसते. मेलेली बकरी. जशी बकरी दिसते तसा व्यंकटात्याला खूप आनंद होतो. सर्वांच्या पोटामध्ये भूक लागलेली आहे. तसाच व्यंकटात्या धावत धावत बिराडावर येतो आणि सांगतो की त्या डोंगराच्या पल्यात एक बकरी म्हणून आहे. सर्व बातमी ऐकल्याबरोबर कोणी विडे, कोणी कुऱ्हाडी, कोणी सुरी, ज्यांच्याजवळ जे हत्यार असेल सर्व घेऊन, हातामध्ये घमिले, कोणी भांडे घेऊन, कोणी वाट्या घेऊन सर्व त्या दिशेने धावायला निघतात आणि त्या बकरी जवळ जातात. बकरी मेलेली आहे. तिची एक पाठ जमिनीला लागलेली आहे, दुसरी पाठ वरच्या बाजूला झोपल्याप्रमाणे बसली आहे त्या ठिकाणी बस. हे सर्व त्या बकरीला पलटवतात. कोण? हे ताताळ. आणि जशी बकरी पलटवल्या जाते त्या बकरीला पूर्णपणे अळ्या लागलेल्या, ज्याला आपण आपल्या भाषेबरोबर सडलेली आहे. आता एकीकडे तुमचं पोट आहे, दुसरीकडे पोटाची भूक आहे आणि तिसरीकडे ते अन्न आहे. हे सर्व एक एक अनुभव असताना विदारक अनुभव आहे. हे सर्व ते काय करतात? मग बाजूलाच नाला वाहत असतो, बकरी बसलेली मेलेली आहे, त्या ठिकाणी पलटवलेली आहे, अळ्याबरोबर गुंतून लागलेली आहे. हे सर्व काय करतात? त्या अळ्या अशा हाताने बाजूला करतात. बकरीच्या पोटाला लागलेल्या अळ्या हाताने बाजूला करतात. आता बाकीचं तर मात चढलेलंच आहे बकरीचं. अळ्या जेव्हा लागलेल्या बकरीचं मात चढलेलं आहे. हे सर्व माणसं आपापल्या परीने बकरीचे पिस काढतात. कुऱ्हाडीनं म्हणा, पावशीनं म्हणा, ते विड्यानं म्हणा, पिस काढतात, आपापल्या भांड्यामध्ये भरतात आणि धुवून ते घेऊन. सडलेली बकरी आहे शेवटी, वास सहज जाणार नाही. पाणी तर वाहतच आहे पावसाळ्याच्या दिवसात. पुन्हा हे सर्व आपापल्या भांड्यामध्ये ते मटण म्हणून आपण ते त्या नाल्यावर जाते, 8-10 वेळा धुवून काढते, परंतु वास काही जात नाही. मग शेवटी त्याची भाजी केल्या जाते. हे सर्व बिराडाचे लोक ती भाजी खातात. त्यावेळेस त्या आश्रुभाचं वाक्य आहे, आज मी मनसोक्त जेवलो, जाम भूक लागली होती, आज जाम झोप लागली.
5-6 दिवसाचा उपास आहे. काय खाल्लं कसं खाल्लं ते महत्वाचं नाही, पोट भरणं हे महत्वाचं. म्हणून त्यासाठी वाटते. कारण कसंही असेल तरी आज पोटाला शांती मिळाली. शेवटी माणसाचा सर्व संघर्ष कशासाठी आहे? तुमच्या आयुष्याचे सर्व प्रश्न शेवटी पोटाला होईल. हे त्याचं त्यावेळेस पुढे शिकता शिकता त्याला असं वाटते की आपला तर सर्व संघर्ष हा भाकरीसाठी आहे, पोटासाठी आहे. एक त्याच्यामधला अनुभव असा सांगितला आहे पुन्हा, तो प्रसंग जवळपास तिसऱ्या वर्गाचा. तो प्रसंग असा आहे की याला खूप भूक लागलेली असते, परंतु 2 दिवसापासून उपासमार चाललेली असते. आता काय करायचं? भूक तर लागलेली आहे. या विवंचनेमध्ये बिराड्यासोबत बसलेला आहे. इतक्यात एक कुत्र, कुठला तरी त्या कुत्र्याने भाकरी तोडलेली असेल, कुठल्या तरी घरातून झोपेतून कुठून तरी काढली असेल, आणि ते कुत्र आपल्या तोंडामध्ये ती भाकरी घेऊन धावताना याला दिसते. आश्रुबाला वाटते ही भाकर आपल्याला मिळाली, ही कुत्र्याच्या तोंडात आहे. म्हणून आश्रुबा काय करतो? त्या कुत्र्याचा पाठलाग करतो. कशासाठी? कधीतरी या कुत्र्याच्या तोंडातली भाकर खाली पडेल आणि मला खायला. खूप दूरपर्यंत कुत्र्याचा पाठलाग करतो. शेवटी कुत्र्याच्या तोंडाची लाट त्या भाकरीला लागते. परंतु हा आश्रुबा एकसारखा त्या भाकरीसाठी धावत राहतो आणि धावता धावता ते कुत्र एका खांबाला जाऊन घोस मारतो. घोस मारल्याबरोबर त्याच्या तोंडातली भाकर खाली पडते. ती भाकर हा आश्रुबा घेतो, एका टाक्यावर जातो, पाण्याच्या टाक्यावर त्या ठिकाणी जातो, कुत्र्याची सर्व लागलेली डाळ काढतो आणि ती भाकर तो खातो. हा एक अनुभव आहे. पुढचा या आश्रुबाचा संघर्ष असा आहे, एक वर्ष समोर जातो. प्रत्येक ठिकाणी या आश्रुबाला संघर्षच करावा लागला. मग एक प्रसंग असा आहे की आळगाव नावाचं एक गाव आहे, तुम्ही प्रत्यक्षात पाहिलं, परंतु जिंतूरच्या परिसरामध्ये आहे आळगाव. त्या ठिकाणी हॉस्टेल असते, गोरगरिबांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी एक हॉस्टेल असते. आश्रुबाला वाटते की बिराड्यावर जाऊन आपण काही सुचू शकत नाही. बिराड्यावर आपलं आयुष्य कसं जाणार आहे? उठल्याबरोबर हातामध्ये वाटा घ्या, गावात फिरा, मग उठता आलेलं खा, बस हेच आपलं आयुष्य राहणार आहे. त्याच्यापेक्षा वसतिगृहात राहायचं. मग आश्रुबा काय करतो? 5वी-6वी मध्ये आडगावला एक वसतिगृह असते, समाज कल्याण ऑफिस वगैरे आहे सर्व. तिथं आपण गेलो तर आपला अभ्यासही होईल आणि महत्वाचं म्हणजे राहण्याचीच होईल. इथं राहणं काय होतं? बिराडा. पाण्या पावसाचे दिवस राहिले की एकेका बिराडामध्ये 8-8 जण झोपायचे म्हणजे प्रॉब्लेम यायचा. म्हणून हा एक त्यांनी असा निष्कर्ष करतो की आपण हॉस्टेलमध्ये राहू शकतो. जातो शिकायला, समाज कल्याण ऑफिसच्या आळगावच्या हॉस्टेलमध्ये शिकायला जातो. तिथं गेल्यानंतर एक अनुभव असा सांगितला आहे पुन्हा, तिथलं जे वरण असतं त्याच्यामध्ये वाटीभर वरण दिलं तर फक्त 2 डाळीचे दाणे, म्हणजे नावाला फक्त वरण आहे. 2 तुरीची म्हणा कोणती डाळ असेल ते वरण, त्याच्यातले 2 डाळीचे दाणे दिसतात. 2-3 भाकरी दिल्या जात असते, वरण दिल्या जात असते आणि त्या वरणामध्ये निकृष्ट दर्जाची जी डाळ असेल त्याला अळ्या लागलेल्या असतात सर्व, आणि वरण जेव्हा हे खातात त्यांना अळ्या दिसतात त्याच्यामध्ये. एकंदरीत आपण दर्जा बघतो अन्नाचा. अशोक पवारला एक सवय झालेली असते आश्रुबाला, की आपल्यावर जे कोणतं अन्याय अत्याचार होत असेल तर आपण काय केलं पाहिजे? कारण ही लोकशाही, आपण काय केलं पाहिजे? एकत्र झालं पाहिजे. म्हणून अशोक पवार काय करतो? आश्रुबा आपल्या सोबतच्या सर्व वसतिगृहातल्या मित्रांना सांगतो की समाज कल्याण ऑफिसचं ऑफिसर 2 दिवसांनी येणार, आपण काय करायचं? त्याच्याजवळ कंप्लेंट करायची. जेवण असं मिळते सर्व मुलं काय म्हणतात, तू पुढाकार जे घेत आहे आम्ही तुझ्यासोबतच असं तर मग आपण कंप्लेंट करायची का? मग ठरल्याप्रमाणे 2 दिवसांनी समाज कल्याण ऑफिसची माणसं स्वाभाविकच आहे, ते वसतिगृह सांभाळणारा पाहुणे येत असल्यामुळे चांगलं जेवण करते, चांगली जेवणाची सोय करते.
पूर्णाच्या पोळ्या हे ते सर्व आम्ही जेवणाची सोय. आजूबाला असं समजतं की रोज आम्हाला जर असं जेवण भेटत नाही, असं जेवण मिळालं असतं तर कशाला तो प्रयत्न करतो. मग आजूबा सर्व पाहतो हे सर्व. त्याची मीटिंग होते जेवण झाल्यानंतर. समाज कल्याण ऑफिसचे अधिकारी बसतात समोर, त्याच्या बाजूला तो वसतिगृह सांभाळणारा बसतो आणि मग या मुलांना समोर बसवलं जातं. सांगा विद्यार्थ्यांना, काही तुम्हाला कंप्लेंट आहे का अन्नाच्या बाबतीत? सर्व विद्यार्थी सांगा. काही अन्न व्यवस्थित मिळते ना? सर्व विद्यार्थी सांगा. आसुरपा उभा होतो त्या ठिकाणी. नाही सर म्हणते, आज फक्त असं जेवण मिळालं, रोज भेटत नाही आम्हाला असं जेवण. वसतिगृह सांभाळणारा जो आहे तो समोर बसलेलाच असतो, तो आसुरबाकडे डोळे काढून पाहतो. कशामुळे? कारण तो कंप्लेंट करत आहे ना, डोळे काढून पाहतो. मग पुन्हा ते अधिकारी बाकीच्याला विचारतात, आसुरबा जे बोलतो ते बरोबर आहे का? सर्व विद्यार्थी म्हणतात, हा चुकीचा बोलून आहे. सर्व विद्यार्थी एकत्र होतात, कारण प्रत्येकाला भीती आहे की यांच्या विरोधात केलं तर आपल्याला वसतिगृहात राहू देणार. आसुरबा एकटा करतो. मग आसुरबा सांगतो की नाही सर, हे रोजचं आमचं जेवण वेगळंच असते, आजच फक्त तुम्ही आले म्हणून हे असते. एकदा तो वसतिगृहाचा मला डोळे काढून तर पाहिले त्यांनी, नंतर पाहून घेतो म्हटलं असेल कदाचित आसुरबाला. जसे अधिकारी समाज कल्याणचे निघून जातात, निघून गेल्यानंतर वसतिगृहाचा तो सांभाळणारा आसुरबाला बोलावतो, तू ये आणि बोलावल्यानंतर विचारतो काय झालं. अधिकारी म्हणतो वसतिगृह सांभाळणारा, तुझी बॅग घेऊन ये. आसुरबाला काही समजत नाही कशासाठी आहे आणि म्हणत आहे. त्या वयात आसुरबा बॅग ही बॅग हे तुझ्या गावाचा किराण्याचा रस्ता धर. तू मला 2 तासात दिसला नाही पाहिजे. आसुरबा विचार करतो, माझ्या शिक्षणाचं कसं होईल? या येतीला मी शिकायला आला, पोटा पाण्यासाठी आला, कसं होईल? तरी शेवटी अधिकारी म्हणत आहे, पर्याय नाही, जा म्हटल्यानंतर जात आपली बॅग येतो बिराला होईल. तिथं आणखी एक पात्र आहे की ज्यांचं नाव घेण्यात आलं होतं. एक आहे घुगे गुरुजी नावाचं. घुगे गुरु. जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये आसुरबा समोर प्रश्न निर्माण झाले, घुगे गुरुजींनी ती सोडवली. आर्थिक असो, शैक्षणिक. आज आसुरबा हेच म्हणतो की माझं आयुष्य म्हणजे माझं नाही आहे, घुगे गुरुजींचं आहे. हे प्रत्यक्ष त्यांचं बोलणं आहे. घुगे गुरुजीला माहित होतं त्यांनी काय झालेलं आहे, परंतु त्यांना माहित होतं की हा वसतिगृहातून बिराण्यावर गेलेला आहे. त्यांनी पाठवलेलं होतं ना वसतिगृह सांभाळणारे. घुगे गुरुजी बिराण्यावर त्याला विचारलं काय झालं तू सांग. हा सर्व सांगतो की मी कंप्लेंट केली होती त्याची जेवणाच्या संदर्भात, वसतिगृहातून बाहेर काढला, हाकलून दिलं वगैरे सर्व सांगतात. घुगे गुरुजी त्याचा हात पकडतात, पुन्हा वसतिगृहामध्ये घेऊन जाते. त्या वसतिगृहाच्या अधीक्षकाला सांगतात की याची पुढची गॅरंटी मी घेतो, हा तुम्ही कसंही चारा, कोणतीही कंप्लेंट करणार नाही, गॅरंटी उभी. कुठेतरी आता याला मर्यादा येते आसुरबाला. हे असं जीवन सुरू असताना पुढे पुढे एक एक वर्ग वाढत जातो. एक प्रसंग असा आहे अशोक पवारांचा, एक मी नाव घेतलं होतं बघा त्याचं, संपत नावाचा मित्र म्हणतो. तो संपत नावाचा मित्र त्यांच्या बिराणावरचा सोबत राहणार आहे. संपतचे वडील काय करतात, ते वासुदेव समाज असतो बघा, वासुदेवाची स्वारी आहे वगैरे, त्या जातीचे ते संपत आहे. संपतला सुद्धा वसतिगृहामध्ये शिक्षणासाठी त्याने पाठवलेला आहे. आता एकीकडे संपत आणि दुसरीकडे आसुरबा, हे दोघं मित्र, यांचा जीवनाचा संघर्ष सुरू होतो. आता हा याच्यामुळे शिकत आहे की आपल्याला पोटभर खायला मिळत नाही आणि मनासारखं शिक्षण घ्यायला मिळत नाही, म्हणून आसुरबा वसतिगृहामध्ये राहून शिकत आहे. आता त्या ठिकाणी एक कुलकर्णी नावाचे इंग्रजीचे शिक्षक आहेत. ते म्हणतात की नवीन शाळा सुरू झाली की आपण जनरली शिक्षक लोक म्हणतात की सर्वांनी या तारखेपासून ड्रेसवर यायचं आहे शाळेच्या.
ड्रेसवर आलं नाही तर त्याला वर्गाबाहेर केले. आता तोच संदेश ते कुलकर्णी नावाचे शिक्षक याला देतात विद्यार्थ्यांना. तो प्रसंग असतो 8वी मध्ये. तो संदेश देतात की उद्यापासून खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट या ड्रेसवर यायचं. जो कोणी येणार नाही त्याने वर्गाबाहेर उभं राहायचं. आता आजूबाजून प्रश्न निर्माण होतो की हे कपडे कुठून घ्यायचे. आपलं एक आयुष्यात पालावंत जगणं, एकच कपडा आपण 4-4, 5-5 दिवस घालतो आहे आणि आता तर मात्र म्हटलं आहे की खाकी पॅन्ट पाहिजे आणि पांढरा शर्ट पाहिजे. बेतात सापडतो असतो. कसं करायचं. संपत नावाचा जो मित्र असतो तो काय करतो, याला नरडे घेऊन देतो आशीर्वाद आणि काय कर 2-3 दिवस तू शाळेमध्ये जाऊ नको. संपत सांगतो आशीर्वाद. 2-3 दिवस तू शाळेमध्ये जाऊ नको. तू काय कर, हे नरड्याचे जे पॉकेट आहे ते गावामध्ये जाऊन विक. त्याचे जे पैसे येईल त्याच्यातून जो बाजाराचा दिवस असतो त्याने शब्द टाकलाय बाजारात, ज्याच्यामध्ये जुने कपडे असतात ज्याला किंदी बाजार म्हणतात, त्याच्यातून तो ड्रेस घ्यायचा. किंदी बाजारमध्ये असतात. मला तरी वाटते की कोणाचे जुने कपडे असतात ते जमा करायचे, ते मग कमी किमतीत तो विकत असतो देणारा ते कपडे. हा बाजाराचा किमतीत जातो आणि त्या नरड्यापासून 3 दिवस फिरल्यानंतर जे काही पैसे जमा होतात त्या नरड्याच्या पैशापासून हा पॅन्ट विकत घेतो खाकी आणि जुना एक पांढरा शर्ट विकत घेतो. ही समस्या आता संपतनं सोडवली. दुसरी एक समस्या, कपड्याचा प्रश्न मिटला, परंतु तास सुरू झाल्यानंतर एक इंग्रजीचे शिक्षक असतात. ते म्हणतात की पुढच्या तासापासून माझ्या क्लासला प्रत्येकाजवळ इंग्रजीचं पुस्तक असलं पाहिजे. तर पुन्हा आजूबाजून प्रश्न तयार होतो की आता पॅन्टचा होता, शर्टचा होता, म्हटला कसा तरी मी निपटवला, 3 दिवस शाळेत गेलो नाही, त्याच्यानंतर ते विकले नरडे वगैरे ठीक आहे. परंतु आता जो मुद्दा आला आहे हा मुद्दा कसा सोडवायचा. इंग्रजीचं पुस्तक पाहिजे. आजूबाजू विचार करतो 3-4 दिवस ते कसं मिळवायचं पुस्तक. कारण मास्तरांनी तर सांगितलं आहे की पुस्तक असल्याशिवाय वर्गात बसायचं नाही. मग आजूबा काय करतो, एक दिवस बाजारात जातो पुस्तकाच्या दुकानात. आजूबाजू शिक्षणाचं तर ध्येय लागलेलं आहे की आपण तशा परिस्थितीमध्ये शिक्षण शिकायचं. पैसा तर जवळ नाही, पुस्तक तर पाहिजे आहे. पुस्तक नसलं तर मात्र बसू देणार नाही. बाजारामध्ये जातो, तिथं एक पुस्तकाचं दुकान असतं. त्या दुकानात असतं, त्याला इंग्रजीचं पुस्तक दिसते आपल्या वर्गात, जे त्याला घ्यायचं असते परंतु पहिला विकत नसते. हा पाहतो इकडे तिकडे कोणाचं लक्ष आहे का आपल्याकडे आणि हळूच ते पुस्तक तो घेतो आणि लपवतो. परंतु दुकानातले जे नौकर माणसं आहेत त्या सर्वांचं लक्ष येतं. याला वाटतं की कुणाचंच लक्ष नाही आणि जसा हा बाहेर जायला निघतो दुकानातली माणसं याला पकडतात. पुस्तक हिसकावण्याचं. फक्त हिसकावणं थांबत नाही, कारण ही एक प्रकारची ज्ञानाची असेल परंतु ती चोरी आहे. दुकानाचा मालक म्हणतो त्या माणसाला प्रत्येकाने 2-2 लाथा मारायचा. ते बरोबर मारणं सुरू करते. बाजाराचा दिवस असतो, त्याचा भाग त्या ठिकाणी आलेला असतो बाजारासाठी लक्ष्मण. त्या याच्यामध्ये जसं मारणं सुरू करते, बाहेर काढून आशीर्वादाते माणसं मारणं सुरू करतात, इतक्यात त्या लक्ष्मणचं लक्ष जाते आणि ही गर्दी कशाची आहे म्हणून तो जवळ जाऊन पाहतो आणि पाहतो तर त्याच्याच मुलाला लोक मारून टाकतात. मग त्यावेळी लक्ष्मण त्याला म्हणतो त्या पोराला म्हणतो की बस झाला आता तुझं शिक्षण, आता शिकू नको. कारण तुझी शिकण्याची ऐकत नाही, पैसा नाही, काहीच नाही, कशाला शिकते. त्याच्यापेक्षा आपली गाडवर आपली बस. पुन्हा त्या ठिकाणी तो आपल्या बिराला पहिल्यांदा आला होता एका वेळी, बरोबर आहे. त्या गोष्टीचा जो वाढला त्याने काढून आला होता बिराला. आता पूर्ण तयारी करून आला हा की आपली जे ऐकतच नाही, आता आपण इंग्रजीचे पुस्तक घेऊ शकत नसेल आपली हा बिरालावर येतो. बिरालावर आल्यानंतर भुके मास्तर नाही माहिती करतो. अरे
10वी पर्यंत आलाय आजूबाजू कशी कर आणि आता तुला शिक्षण सोडतो म्हणते म्हणून बिराला दुसरे मास्तर जातात दुसरे मास्तर जवळच्या पैशाने त्याला पुस्तक घेऊन देतात काहीही कर परंतु शिक्षण शिक हे एक मंत्र तुझे मास्तर त्यांना देतात. मग आजोबा ठरवतो की आता याच्या पुढे आपण बिराडावर परत जायचं नाही आपण मोठा शिक्षक व्हायचं शिक्षण घ्यायचं आणि त्यांचा प्रवास सुरू 10वीचं वर्ष असते 8वी झालं 8वीचं वर्ष झालं 10वीचं वर्ष झालं 10वी मध्ये आला तो 10वी मध्ये असताना अशोक पवार फर्स्ट क्लासने पास होतो डीएडला त्याचा सहज नंबर लागतो फर्स्ट क्लासने पास झाला डीएडला नंबर लागला ज्या ठिकाणी नंबर लागला त्या शाळेची ज्या शाळेमध्ये नंबर लागला त्या शाळेची मास्तरी अध्यक्ष म्हणून आपण बाई असते ती म्हणते त्याला की तुझा नंबर लागलेला आहे अभिनंदन आता फक्त एकच काम बाकी आहे 5,000 जमा आता बिराडातला पोरगा जिथं शर्ट पॅन्ट घेण्याची ऐपत नाही जिथं पुस्तक घेण्याची ऐपत नाही तो 5,000 कुठून जमा करणार याचं स्वप्न असते की आपण डीएड करायचं त्यामुळे मास्तर व्हायचं आणि सुखी जीवन घालवायचं बिराडात त्याच्या पुढे जीवन असं जीवन घालवायचं कारण बिराडातले आयुष्य कशी असतात ती त्याच्या म्हणून असं आयुष्य अनुभवायचं नाही की अशीच त्याची अपेक्षा त्यापूर्वीचा एक प्रसंग आता बाजूचे अध्यात्म तुमच्या समोर फक्त आजूबाजू ठेवतो आहे आउटसाइडचे आणखी प्रसंग आहेत त्याच्यामध्ये एक प्रसंग पुन्हा थोडं मागे 7वीचा एक प्रसंग आहे सुरुवातीला सांगितलं की ही बिराडाचं जीवन कसं आहे 15 दिवस या गावामध्ये 15 दिवस त्या गावामध्ये जिथं धंदा मिळेल जिथं रोजगार असेल जिथं पोटाचा प्रश्न सुटेल त्या ठिकाणी जाऊन राहायचं यांची बिराडं चालता चालता एका गावामध्ये येऊन थांबतात आणि तिथली घटना बघा आदल्या दिवशी त्या गावामध्ये पाटलाच्या घरी चोरी झालेली असते आता चोरी मधलं कोणतं सामान आपल्या भाषेमध्ये आपण म्हणू एखादा गोप एखादं बाईचं सोन्याचं कळप हा शब्द बघा बाईचं सोन्याचं कळप सोन्याची बांगडी वगैरे करून आपण असे 4-5 वस्तू सोन्याच्या चोरीला जातात यांचं बिराड एका ठिकाणी थांबलेलं आहे रात्रीचा प्रसंग आहे बघा एक शब्द रात्रीचा प्रसंग आहे सर्वांची जेवण झालेली आहे बिराडाच्या लोकांची आता स्वाभाविकच आहे जेवण झाले की लहान मुलांची तडफड कशासाठी असते झोपण्यासाठी मग आणि मोठी माणसं एकत्र येतात त्यांच्या गप्पागोष्टी सुरू असते उद्याला आपण काय करायचं कोणत्या धंद्याच्या शोधात जायचं हे ते आणि जे लहान पोरं आपल्या आईजवळ विचारून पाहिजे सोने कळ म्हणजे सोने म्हणजे झोपणं कळ म्हणजे प्रसंग बघा पोरं आई वडिलांना विचारत आहे सोने कळ गावामध्ये चोरी झालेली आहे आदल्या दिवशी कोणीतरी या पालाच्या जवळ गावातला एक माणूस संडासला येऊन बसतो शांत बसलाय संडास लहान पोरं आईला विचारून राहिली सोने कळ संडासला बसलेला माणूस ते शब्द ऐक सोने कळा म्हणजे बा सोन्याचं कोळ उठायला हे विचारून राहिले पोरं असं सोने कळा म्हणजे यांच्या भाषेमध्ये असते की झोपू कुठे बा हे आईला विचारून राहिले आणि तो संडासला बसल्या बसल्या तो ते शब्द ऐकतो सोने कळ तसाच तो काय करतो गावामध्ये पाटलाकडे जातो चोर सापडली म्हणतात तुमच्याकडे तुझे चोरीचं सामान गेलं ना सोन्याची कळं वगैरे जे पोत हे ते चोर सापडली आहे पाटील कोणती चोर ते बिराडामध्ये राहायला आले नाही का तुला कसं माहिती नाही म्हणजे आता पोरांमध्ये चर्चा सुरू होती तिथं सोनं कळं सोने कळं म्हणून म्हणजे सोन्याचं कळं सुद्धा म्हणून पोरं विचारत जायचे की लोक कुठे म्हणून शब्दाचा भेद आहे पाटील काय करतो 4-5 पोलिसांना घेऊन बसतो चोर तर सापडले
आणल्याबरोबर पाटील असते, स्वाभाविक पाटला बरोबर गावातले पुन्हा 2-4 माणसं विचारत नाही, काही नाही, फक्त पोलीस फक्त एवढंच विचारतात, सांग सोन्याचं मला कुठे ठेवलं, पोत कुठे ठेवली, दागिने कुठे ठेवले, याला काही समजत नाही. कशाला विचारू काय बाबू, आम्हाला नाही माहित बाबा काही. ते म्हणतात नाही गावामध्ये चोरी झाली आहे, सोन्याचं परत तुम्ही लपवून ठेवता. सोन्याचं पण आम्ही नाही लपवतो, कसं काय म्हणतात तुम्ही? नाही तुमचे पोरं आता चर्चा सुरू होती लहान पोरांमध्ये, सोनेकड म्हणून. तेव्हा मग आजूबाजूला बाप सांगतो सोनेकड म्हणजे लोक कुठे असं ते विचारत होते बा. ते आम्हाला काही करायचं नाही म्हणते, तुम्ही चोरी दिली आहे चला. आणि पोलीस काय करतात, चौकशी करत नाही, काय नाही, आणि एकेकाला ठोकणं सुरू करतात. त्याच्यामध्ये पहिला लक्ष्मण आशीर्वादाला, दुसरा धोंड्या मामा. 2 मामा दाखवले आहेत इथे, एक आहे धोंड्या मामा आणि दुसरा आहे बंडू मामा. दोघे सख्खे भाऊ, धोंड्या मामा मोठा, बंडू मामा लहान. यांच्या बायका, धोंड्या मामाची बायको सरीमामी, बंडू मामाची बायको पारिमा. नाव लक्ष गेला इथे पोलीस धोंड्या मामाला मारतात आणि दुसरं लक्ष्मणला मारतात. मारतात आणि त्यांना पकडून जेलामध्ये नेतात. चोरीशी यांचं काही देणं घेणं नाही, चोरी कोण केली, कधी झाली याला काहीच माहित नाही, परंतु पोलिसांनी विनाकारण सोनेकड या एका शब्दानं पकडलं आणि याला जेलात टाकलं. रोजचं भोगणं सुरू. सकाळ झाली, संध्याकाळ झाली, पोलिसांचं मान. कशासाठी? सोन्याचं कड कुठं आहे यांना शेतात काहीच नाही माहिती. आता पोलीस एवढे मारतात रोज सकाळ संध्याकाळ, आपापल्या धंद्यानं भोगणं सुरू. याच्यामध्ये एक प्रसंग असा दाखवला आहे बघा. हे इथपर्यंत आपण पात्र आला कुठपर्यंत की आसुबाचे वडील आणि धोंड्या मामा दोघांनी तुरुंगामध्ये टाकलेला आहे. दुसरा एक प्रसंग असा आहे त्या ठिकाणी एक आपण यमका तात्या म्हटलं, जो बकरीची बातमी आपण केलेल्या बकरीची, तो 15 वर्षापासून आपल्या पोरीला भेटलेला नाही. 15 वर्षापूर्वी त्याच्या पोरीचं लग्न झालेलं. 15 वर्षापासून त्याला असं वाटतंय की आता एखादी महिन्यावर दिवाळी आली आहे, आपण काय करावं, पोरीचं तोंड पाहिलं नाही 15 वर्षापासून लग्न झाल्यापासून. या दिवाळीमध्ये आपण आपल्या पोरीला आनंद घरी चांगलं साडी चोरी घेऊन द्यायची आणि तिचा भरला संसार पाहायचा. म्हणून वेंका तात्या काय करतो, 2 महिन्यापूर्वी आपल्या पोरीच्या शोधात, कारण जावयाचं बिहारच आहे शेवटी आणि बिहार काही एका ठिकाणी थांबलेच नाही. 2 महिन्यापूर्वी निघाला, 2 महिन्यावर दिवाळी, कधी सापडेल पोरगी माहित नाही. त्यामुळे आणि कोणता तर काही मोबाईल नाही आणि काहीच नाही, फक्त विचारतच जायचं आहे की या माणसाचं कुठं बिहार मला दिसलं का म्हणून. वेंका तात्या 2 महिन्यापूर्वी पोरीच्या शोधात निघाला. तिला आणण्यासाठी 15 वर्षापूर्वी लग्न झालं पोरीचं, चेहरा दाखवायला जावयाचा कोणाचाच पाला नाही म्हणून निघाला. तो पालव विचारत जातो. शेवटी काय होते, एका पालावर त्या ठिकाणी त्याला जावयाचा पत्ता लागतो. पाला विचारता मग कोणीतरी सांगतो, अरे असा तो उंचवाला का, काळाचा जावई आहे, असं नाव आहे, तो वाला का, गुलाबी सोबत आहे ते का, हो. मग हा शोधत जातो आणि त्या पालावर जातो. पालावर गेल्यानंतर त्याला पत्ता लागते की 3 दिवसापूर्वी त्याची पोरगी मेलेली असते. या पोलिसेत शोधात निघालेल्या आहेत. त्या पालामध्ये झोपलेली असताना तिच्या मांडीला साप चावतो आणि साप विषारी असल्यामुळे 3 दिवसापूर्वी त्याची पोरगी मेलेली. हे एक विधान त्याच्या कुणाचं वेगळं. आता इकडे पुन्हा आपण या ठिकाणी येऊ की लक्ष्मण आणि धोंड्या मामाला रोजचे पोलीस मारतात. आता हे असे ठरवते की नाही तरी आपल्याला मारणच राहील. प्रश्न काय विचारत आहे आपल्याला की सोन्याचं कड कुठं ठेवलं सांग. मग लक्ष्मण आयडिया सुचते, आपण काय करायचं, नाहीतरी वेंकटाच्या 2 महिन्यापासून पालावर नाहीच आहे, आपण काय करायचं, वेंकटाचं नाव सांग.
तसे पोलीस संध्याकाळी मारायला येतात दोघांना. लक्ष्मण म्हणतो, हा मला आठवलं, तुमचं सोन्याचं कळम व्यंका तात्यानं दिलं. आता पोलीस या दोघांना सोडून दिले. घरात गुन्हेगार सापडला, पुन्हा नेलं व्यंका तात्या. पोलीस लागतात त्याच्या व्यंका तात्या. व्यंका तात्या कुठला सापडते, त्यांचा प्रसंग निघून गेला. परंतु कालांतरानं एवढा धोंड्या मामाला मार बसतो पोलिसांचा की त्या पोलिसांच्या मारामध्ये, तुरुंगामध्ये धोंड्या मामा मरण पोलिसांच्या मरण. आता त्या तुरुंगामध्ये मेल्यानंतर पोलिसांना वाटते की हे प्रकरण आपल्या अंगावर येईल, आपल्या हाताने मेळायला तुरुंगामध्ये. म्हणून धोंड्या मामा काय करतो, पोलिस काय करतात, परस्पर बिराडामध्ये तरी मागण्या बोलावतात. तरी मागणी म्हणजे कोण, धोंड्या मामाची बायको. तरी मागण्या बोलावतात आणि तुझ्या नवऱ्यानं आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही त्याला विरोध करण्यासाठी म्हणून मारलं आणि तुझा नवरा मेला, हे 50 रुपये घे आणि त्याला कुठेतरी बाहेर घालून. आता तरी मामी काय करणार आहे पोलिसांच्या याच्याकडे. पोलिस तर मोठे अधिकारी, ती बिचारी तिथून आपल्या नवऱ्याचं दवाखान्याच्या मागे मोठा खड्डा करते आणि त्या ठिकाणी आपल्या नवऱ्याचं ते आता पुढे एक पुन्हा पात्र आपण सांगितलं होतं बंडू मामा. बघा एकीकडच्या आयुष्याची कशी उदाहरण होते या आत्मकथनामध्ये सांगितले. बंडू मामा, बंडू मामा कोण, धोंड्या मामापेक्षा लहान होते, धोंड्या मामाचं लहान. त्याची पत्नी पाली मामा. धोंड्या मामा एकदा पिराडामध्ये वाघ शिरलेला असताना धोंड्या मामा त्या वाघाची 2 हात करतो आणि वाघाला पळवून जातो. धोंड्या मामाचा एक सुरत्व आहे, समजा एक धाडसी पण आहे या ठिकाणी की जो कधी काळी तो बंडू मामा. बंडू मामा काय करतो, त्या वाघाची 2 हात करतो, वाघाला पळवून जातो. एक सुरत्व आहे त्याच्या ठिकाणी, वीरत्व आहे. परंतु कालांतरानं पुढं आज धोंड्या मामा की जो एकेकाळी वाघाची 2 हात करून लढला, त्याला लपवा. दोन्ही परस्पर विरोधी आहे. एकीकडे वाघाची लढणं हात देऊ आणि दुसरीकडे तुमचं अंगच ढिलं पडणं. एकीकडे कर्तृत्व आहे आणि दुसरीकडे कर्तृत्व शून्यता. मग एक वेळ अशी येते की शेवटी बंडू मामा तर आपल्या पोटासाठी काहीच करू शकत नाही लपवा मारल्यामुळे. मग शेवटी त्याची पत्नी पारी मामी धंदा करते, कारण पोट तर धरलेला आहे तुम्हाला आणि पैसा तर पाहिजे पोट भरण्यासाठी. आता हे सर्व गोष्ट आपली बायको रोज जाऊन पाटलाजवळ झोपते हे बंडू मामाला समजते, परंतु तिथं तो 2 हात वाघासारखे करू शकत नाही, कारण त्याचे आगच लपव्या मारलेला आहे. काय करणार. आणि शेवटी मग बंडू मामा त्याला दिसते सर्व आपली पत्नी काय करत आहे, दिसून राहिलेला आहे. परंतु कुठेतरी डोक्यामध्ये त्याचे विचार, कोणता माणूस सहन करणार आहे की आपली पत्नी रात्र झाली की दुसऱ्या माणसाजवळ जाऊन झोपते. परंतु याच्याजवळ पर्याय नव्हता आणि हा बंडू मामा आत्मकथनाचा बंडू मामा. पुढे आणखी एका पुन्हा प्रसंगाकडे बोलू आपण की धोंड्या मामा मेला होता तुरुंगामध्ये आणि पुरवलं होतं त्याच्या पत्नीनं सरी मामीनं. सरी मामीला काय होतं की धोंड्या मामा मेल्यानंतर तिला स्वाभाविक काही या धंद्याकडे वळावं लागते पोटा पाण्यासाठी आणि एका पाटलाच्या कडून ती गर्भाला. आता या भटक्या समाजामध्ये तुम्ही शब्द नेहमीच ऐकला असेल, जात पंचायत. त्याची जात पंचायत ज्ञानीवाडा करतात. जात पंचायत कोणाच्या बाजूने बोलते, तिथल्या लोकांना जे खुश ठेवतील त्याच्याकडून ते निर्णय देतात. आता इथं पोट राहते तरी मागीचं आणि जास्त या गोष्टीला तुम्ही लपवू शकत नाही. जसजसे महिने जातात तसं तुमचं पोट स्पष्ट दिसते. आणि मग जात पंचायतीतून काही लोक असा निर्णय घेतात की बा धोंड्या
शिक्षा झाली पाहिजे. ग्रामपंचायत बसते, कुणाला तिला शिक्षा करणार आणि शिक्षा दिली जाते. मोठी सळा घ्यायची, पूर्ण दाल गरम करायची आणि ढुंगाला चटकी द्यायची. ग्रामपंचायत शिक्षा दोन्ही ढुंगावर गरम गरम 5-5 चटके द्यायचे. लाल गरम सळा शिक्षा तिला दिली. दुसरी एक शिक्षा पुन्हा तिच्या पोटामध्ये गर्भ असतो. दुसरी एक शिक्षा स्त्रीची वेदना समजू शकते. तिला शिक्षा अशी दिली जाते की पहिल्यांदा तिला एका बिराडामध्ये न्यायचं, बायाने पोटावर लाथा मारायच्या. कशासाठी? तिच्या पोटात जो गर्भ आहे तो मेला, कारण ते पाप आहे. तिच्या पोटावर लाथा मारायच्या. जोपर्यंत तुम्हाला पोटाचा गर्भ मेला हे माहीत होत नाही, जाणीव होत नाही, तोपर्यंत तिच्या पोटावर लाथा मारायच्या, गर्भ मारायचा आणि त्याच्यानंतर चटके द्यायचे. किती वेदना झाली तिला? जिवंत बाळ पोटामध्ये टाकायला चटके दिली. ती सर्वांच्या हातापाया पडते, परंतु शेवटी ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत कोणाला जुमानत नाही आणि हे सर्व त्या पाटलामुळे घडलेलं असतं. पाटलानं कोंबडा बकरं चाललं, सर्व ग्रामपंचायतला खुश करून टाकलं आणि त्याचे भोग तिला भोगावे लागतात. आणि शेवटी त्या सळाकीच्या एवढ्या मोठ्या जखमा होतात की त्या जखमाने ती मरते. हे एक त्याच्यातलं सत्य लागतं. आता आपण बोलू 6वी, 7वी, 8वी. आता इथूनचा संघर्ष अशोक पवारांचा सुरू. 10वी नंतर अशोक पवार काय करतो? आपलं जे जुनं नाव आहे आशीर्वाद ते त्याला आवडत नाही आणि अशोक नाव इथून झाला 10वी पासून तो आशीर्वादला अशोक लक्ष्मण पवार. 10वी पास झाला आहे. त्याचं स्वप्न होतं की आपण मास्टर व्हायचं, परंतु ती जी संचालिका 5,000ची मागणी करते, हा पैसे देऊ शकत नाही. त्याच वेळी घरचे लोक मागे लागतात की आता तू 10वी झाला, मास्टर होणार आहे, आता काय करायचं? तू लग्न करायचं. 10वीचं वय किती? 16-17 वर्ष. बाप माय सर्व बिराडात ते मागे लागतात लग्न करायचं. आता लग्न करायचं, मग यशोदा नावाची जी त्याच्याची पात्र दाखवत आहे, तिचा बाप एवढा खुश होतो, अरे बापरे, आपल्या समाजामध्ये 10वी पोरगं पास झालेला आहे, असं 10वी भेटत नाही, मग मास्टरची करणार आहे म्हणे. म्हणून तो खुशीला आपली पोटी देऊ. आता इथं याच्याच पोटाचे वादे तिला कुठून पोसायचं, तरी याचा संसार सुरू. आता बिराडामध्ये एक तर बापाचा विरोध, हे कसं सर्व आता काम धंद्याला निघणारा पिरियड, याचे एखादे पोट बरोबर भरत नाही, म्हणून काय करते मग अशोकला असं वाटते की आपल्या गावामध्ये राहून पोट भरत नाही, आपण काय करायचं? पोटा पाण्यासाठी मुंबईला मागतो, कारण तिकडे रोजगाराचे खूप धंदे कामं हे असते, पोटा पाण्याचा प्रश्न सुटतो. मग आपण काय करायचं? पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई पुण्याला जायचं. म्हणून अशोक पवार आपल्या बायकोला घेऊन जातो, सोबत त्याची सासू सासरे. आता यांचं विराट निघालं मुंबई पुण्याच्या रस्त्यात. रस्त्यानं निघता एक कारखाना त्याच्या नजरेसमोर पडतो. त्या ठिकाणी हे विराट आपले ठाकतात आणि तिथं राहणं सुरू. तिथं राहणं सुरू झाल्याबरोबर तो काही कामाला यशोदा, आशीर्वाद, अशोक म्हणून आपण, त्याचा सासरा, सासू सर्व दिवसभर काम करतात. आणि त्या दरम्यान एक घटना अशी होते की अशोक पवारला टीबी होतो. टीबीची बिमारी, रक्ताची मनात ते कमजोर होतो, सारखं फोकस सुरू. मग तसं सुरू असताना हा काय करतो? मग यशोदा त्याला धीर देते की तुम्ही माझ्यासाठी जिवंत आहे ना, जे कष्ट पोटासाठी करायला ते करते, तुम्ही काय करा? फक्त आराम करायचा. हा माणूस आराम करत जातो दिवसभर. यशोदा मायबापासोबत कष्ट करते आणि असं सुरू असताना कोणीतरी अशोक पवारच्या कानामध्ये येऊन सांगतो की तुझी बायको तिकडे आई वडिलांसोबत राहून कोणते धंदे करते तुला माहित आहे का? अशोक पवारच्या कानामध्ये संशयाचा भूक येते. आता हा संशय अशी गोष्ट आहे की एकदा तुमच्या डोक्यात शिरली की एवढी काही सहज निघत नाही. पत्नी थोडीशी जरी हसली की तुम्ही
आहेच. आज काहीतरी ठेकेदाराबरोबर चांगलं बोलणं झालं नाही, म्हणून आज खुशी दिसून राहिली. ज्या जर चांगले असतात, आता तिथे काय एका ठिकाणी त्यांचा करत नाही, कदाचित बोलली असेल ठेकेदाराबरोबर कोणत्या कामासंबंधी दुसऱ्या बोलली एवढं तर करा दिसते फक्त नजरेसमोर, काय बोलते काही माहित नसते, परंतु नेमकं ते लोक यांच्याजवळ येऊन सांगतात. मग यांची काळं वाटत होते कुणाच्या अशोक पवारांच्या डोक्यामध्ये संशयाचा दृष्टी येते आणि मग अशोक पवार तिला विचारतो, ठेकेदार कसा वाटतो तुला, आवडला का? आता तिच्या लक्षात येऊन जाते तुमच्या उद्देशाने आपला नवरा आपल्याशी बोलतो आहे. ती काय करते, आपल्या आई वडिलांना सांगते, जावई आता बोलून राहिला, तू प्रत्येक माझ्या संशय घेऊन आला, माझ्या देवीला संशय घेऊन आला. सासरा काय करतो, पेलेला सुधारून सरळ सरळ अशोक पवार जवळ येतो, पायाची चप्पल घेतो आणि माझ्या मुलीवर तू संशय घेत आहे म्हणून 2-4 चपला अशोक पवार. त्या दरम्यान त्याला मूल वगैरे झालेलं दाखवलं आहे. एका मुलाला विजय नावाचा विजय. तर मग याला वाटते की बा सासरा जेव्हा आपल्यासारख्या माणसाने मारत आहे म्हणजे आपल्या बायको पोचण्याची आता क्षमता राहिली नाही, म्हणून मग अशोक पवार काय विचार करतो, बायकोला पोचण्याची आपली क्षमता नाही, पोराला पोचण्याची क्षमता नाही, नाहीतरी ती बी जागीच आहे, असाही बिमार आहे, हिला काही जगवू शकत नाही, त्याच्यापेक्षा मेलेलं बरं. मग अशोक पवार काय करतो, बाजूलाच रेल्वेपट्टी असते त्या ठिकाणी तो आत्महत्या करतो. आयुष्यातला एक प्रवास आहे अशोक पवार आत्महत्या करतो. पटरीच्या जवळ जातो तो त्याच विचारात, त्याला येणाऱ्या आपण झोपून जायचं, येणारी ट्रेन आपल्याला तिथून निघून जाईल. तो आत्महत्या करण्यासाठी त्या पटरीवर झोपतो अशोक पवार. ट्रेन येऊन राहिली आहे, बायकोला दिसते ते, कारण बायको मानसिकता ओळखलेली असते ते की हा काहीतरी जीवाचं बरं वाईट करणार आहे, कारण आपल्या वडिलांना मारणार आहे, मानसिकता ओळखलेली. ती जाते आणि त्याला तिथून उठवून तरी घेऊन येते आणि सांगते की याच्यासमोर आपण दोघंच सुखानं राहायचं, आपलं आयुष्य घालवायचं, कोणाला मध्ये पडू द्यायचं नाही. असं पवार तयार, ठीक आहे. परंतु तयार झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अशोक पवार जेव्हा झोपेतून उठतो, पाहतो तर बायकोही नाही, सासराही नाही, सासू. तिचे मायबाप तिला घेऊन कुठेतरी दुसरीकडे निघून. आता अशोक पवार विचार करतो की माझ्या आयुष्याची काही गॅरंटी नाही, टीव्ही झालेला आहे, पोरग सोबत आहे, या पोराचं काय करायचं, आणि उद्या समजा मी मेलो तर या पोराचं काय होईल, कोण घेऊन जाईल, आयुष्य तर उद्यावर पडत नाही आम्ही घ्यायचं. त्यावेळी ही बातमी संपत नावाचा जो मित्र आहे त्याला समजतो. तो घेत अशोकचा शोध घेत त्या बिराण्यापर्यंत जातो. जेव्हा बिराण्यात शिरतो, पाहतो तो अशोक एकसारखं खोकलं, असे काढणं, पूर्ण पायाने गिरलेला, त्याच्या जवळच त्याचं पोरगं झोपून, नेमकं 3-4 महिन्याचं पोरगं असते विजय. मग संपतला दया येते, कसं करायचं आता मरणार आहे. मग अशोक त्याला एक वचन देतो, संपतला सांगतो की माझं आयुष्य संपत राहतं, परंतु हे पूर्ण जगलं पाहिजे माझं. मग काय कर, तू कोणाला तरी एखादा दत्तक घेणारा होता. मग तिथं एक मुसलमान माणूस असतो, तो मुसलमान माणूस माताला घेऊन येतो संपत आणि म्हणतो की तुझं पोरगं याच्या स्वाधीन कर. मग हा काय करतो, असो त्याच्या हाताला आपलं पोरगं देते, हे पोरगं याला तू शिकव किंवा कोणाला दत्तक दे, परंतु हे जगलं पाहिजे, जगलं बनवायचं देऊ देतो. का जन्माचं पोरगं कोणाच्या हाती सोपवणं पाहिजे. आणि मग संपत या अशोकला दवाखान्यात घेऊन जातो. कालांतराने थोडी तब्येत अशोकची सुधरू लागते आणि अशोकचा नवीन प्रवास सुरू होतो. मग हे दोघंही असे ठरवतात की आपण काय करायचं, मी तर मरणाच्या दारातून आलेलो आहे, आपण काय करायचं, समाजासाठी काहीतरी चांगलं करायचं. मग फुले शाहू आंबेडकरांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करू. म्हणून हे
झोपड्यामध्ये जातात, फुले शाहू आंबेडकर समजावून सांगतात. परंतु तिथं त्या दरम्यान संपत एकदा निर्माण होतो की ज्या संपतनं अशोकला वाचवलं होतं वर्णाच्या काळात. संपत निर्माण होतो, अशोक संपतला दवाखान्यात घेऊन जातो. परंतु बिमारी एवढी त्याच्या शरीरामध्ये गेलेली असते की संपत शेवटी मरण. अशोकला कुठेतरी घडायला वाटते की ज्यानं आपल्याला जीवन दिलं होतं त्याचं जीवन आपण वाचवू शकलो नाही, ही त्याच्या आयुष्यातली एक खंत आहे. आणि तिथून पुढे मग तो आता आपण हे गाव सोडायचं, आपला आधार देणारा कोणी नाही असते म्हणून तो पुढे मोर्शीला जातो. मोर्शी म्हणजे अमरावतीजवळ मोर्शी आहे बघा, जिथं गुरुकुल मोदी वगैरे आहे तिथं मोर्शीला त्या ठिकाणी जातो. इथपर्यंतचा प्रवास या विरारमध्ये आलेला आहे. पुढचा न आलेला प्रवास जो मी अशोक पवार कडून प्रत्यक्ष ऐकला, कारण तिथं यशोदा संपली. यशोदा इथपर्यंतच आली होती, तिची आई दादा निघून झाले रात्री, पुढे यशोदा दिसली नाही अशोक पवार. आता पुढचा जो प्रवास आहे ती आहे दुसरीची पत्नी आता माला नाव. माझी पत्नी या ठिकाणी आलेली आहे, सासऱ्याच्या घराच्याच बाजूला अशोक पवार. आता एवढ्या तुम्ही समजू शकता की अशोक पवारला बाळ्याची माझे सासऱ्याने करून ती मला मग त्या ठिकाणी याच्या आयुष्यामध्ये येते आणि तिथून दुसरा प्रवास सुरू होतो. आणि विजय जे नाव होतं की जो विजय नंतर अशोक पवारांनी पाहिला नाही एका मुसलमानाच्या हातामध्ये, तेव्हा महाराष्ट्राच्या पुढची 2 पोरं झाली, मोठ्याचं नाव त्याने दिलेले. कशासाठी? आयुष्यातली ती एक आठवण कुठेतरी याच्या रूपाने आपल्या जीवनामध्ये राहते. याच्यासाठी आजच्या संदर्भात थोडा अशोक पवार सांगतो. अशोक पवार चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये बचत गटाचे जे मिटिंगा वगैरे होतात बघा, बचत गटाच्या बायांना वगैरे जे ट्रेनिंग देणं वगैरे ते सर्व ते काम अशोक पवार करतो आहे. आजच्या परिस्थितीमध्ये अशोक पवार परमानंट आहे पदावर बँकेमध्ये, 60,000 पगार आहे. कधीतरी गाडवावर बसलेला माणूस नंतरच्या आयुष्यामध्ये विमानात बसून गेला आहे, हे एक मोठं सत्य आहे. 50,000चा पुरस्कार त्यांच्या हिरणमाळ नावाच्या कादंबरीत मिळाला होता. मराठी साहित्यामध्ये भटक्यांचं जीवन, वास्तव जीवन कसं असते हे प्रत्यक्ष सांगण्याचं काम अशोक पवारांच्या साहित्याने केलं आहे. आत्मकथन, त्यांची आत्मकथन विरार, त्याच्यानंतर हिरणमाळ नावाची कादंबरी, त्याच्यानंतर दरपोस दर मुक्काम नावाची कादंबरी, त्याच्यानंतर पळझड नावाची कादंबरी, त्याच्यानंतर तसव्या नावाची कादंबरी आणि आता जी येत आहे भुईभेद नावाची कादंबरी. अशा जवळपास 5-6 कादंबऱ्या त्यांच्या प्रकाशित झालेल्या आहेत. प्रत्येक कादंबरीला वेगळेपण आहे. अलीकडे काळानुसार प्रत्येक साहित्य लेखनाचं स्वरूप बदलत असते. हे मी त्यांच्या सर्व साहित्यातून वाचलेलं आहे, कारण माझं त्यांच्या साहित्यावरचं एक नवीन पुस्तक तयार आहे कादंबरीवर. फक्त आता ही कादंबरी पडतं भुईभेद नावाची यायची असल्यामुळे याच्यावरती फक्त 4 लेख माझ्याकडे यायचे आहे. 4 पैकी 1 लेख माझ्यात राहणार, तुम्ही प्रस्तावना दिली आहे, 3 लेख राजा प्रकारची यायची आहे. परंतु काळानुसार सर्व बदलत असते. जी धडपड, जो आवेग, जे मरण, जे सत्य तुम्हाला बाकीच्या साहित्य कृतीमध्ये दिसते ते आता तेवढं दिसते. हा काळानुसार फरक पडतो. हिरणमाळ जेव्हा तुम्ही वाचाल, कोणता माणूस केव्हा मरेल त्या कादंबरी सांगता येत नाही. सुरुवातच बघा हिरणमाळची, 4-5 बिराड चाललेली आहे दुसऱ्या ठिकाणी बिराड बसायला, मध्ये रेल्वेपट्टी येते. या बिराडाची माणसं रेल्वेपट्टी पार करून जायली, तिकडून ट्रेन येते, धडाधडा 4-5 जणांना उसळवू लागते. मी 4-5 माणसं मरण बघा किती भयानक मरण. एका कादंबरीत असं म्हणून सांगितलं आहे की पोलिसांना बातमी माहित होते की बा पालाची लोक या ठिकाणी राहायला आलेली आहेत, हे डोंगराच्या बाजूला कुठंतरी यांची पालं बसलेली असते. पोलिसांना वाटते की या पालाच्या लोकांनी चोऱ्या केल्या, म्हणून पोलिस काय करतात, रात्री पकडतात, कारण जागेवर सापडत झोपलेली म्हणून रात्री पकडतात. म्हणून पोलिस 4-5 पोलिस जसे हातात धावत येतात.
तिथे मोठं पहाड आहे, पहाडाच्या मागच्या बाजूला दरी आहे. पोलीस धावत येते, जसे पोलिसांचा आवाज येतो ही माणसं भडभड धावत सुटतात अंधारामध्ये. पलीकडे दरी आहे, 4-5 माणसं बघा मरण. आत्ताच्या कादंबऱ्यामध्ये ते कारण आता ते प्रश्न कुठेतरी सुटत चालले आहे. आता अलीकडे याच्यामध्ये कादंबऱ्या आहेत, सामाजिक जागेवर आता लिहिलेल्या दिसून येतात. परंतु त्यामागचं मराठी साहित्याचं एक वैशिष्ट्य असं आहे, एखादा प्रसंग सांगायचा असेल अगदी नेमक्या शब्दामध्ये सांगतात. कसे आम्ही निघालो, मी बसलो, आली गाडी, बसलो, गाडी सुरू झाली, 5 शब्द किती आहे, गाडी सुरू झाली, पोहोचलो, बस स्टँड, माणसं दिसली, पाणी पिलं, पुन्हा निघालो, गाव आलं, 2-3 शब्द घटना सांगतात. परंतु लांब प्रत्येक वाक्य रचना नाही, अनुभव आहे त्या माणसाचा, वाचन आहे, अनुभवातून जी साहित्य कृती निर्माण होते ती नेहमीच श्रेष्ठ होते. अशोक साहित्य कृती ही जगण्या भोगण्यातून आलेली आहे, त्यामुळे ती श्रेष्ठ आहे असं आपण म्हणू शकतो. वेळ किती झाला? हो, धन्यवाद. या ठिकाणी आपण विराट या अशोक पवारांच्या आत्मकथनावर मी दिलेले जे काही विचार होते आपल्यापर्यंत पोहोचलेले ते आपण विनम्रपणे ऐकून घेतले. त्याबद्दल मी अनंत कदम सरांनी ज्यांनी मला या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली आणि आपल्यासारखे वाचक या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि माझ्या शब्दांना या ठिकाणी पूर्ण विराम देतो. काही प्रश्न आहे का कोणाचे? विचारण्यासारखं फारसं ठेवलं नाही तरी विचारण्यासारखं असेल होईल चर्चा होईल. धन्यवाद सर. लेखक अशोक पवार यांना आजचे वक्ते केवळ जवळून पाहिलेले नाही तर त्यांचं सगळंच लेखन प्रकाशित होण्यापूर्वी डॉक्टर आनंद दासो यांनी वाचलेलं आहे. खरं तर आत्मचरित्र, आत्मकथन चरित्र आपण का वाचत असतो की आपली मानसिकता आहे की दुसऱ्यांचं काय चाललंय हे डोकावून पाहणं हा मुळात माणसाचा स्वभाव आहे. परंतु अलीकडे जर 85 नंतर जर आपण पाहिलं तर आत्मकथन अशा प्रकारचा जो अनुभव आहे तो अनुभव आत्मकथनामध्ये फारसा आलेला नाही. याच्यापेक्षा विदारक अनुभव अनेकांच्या वाट्याला आजही येतं, परंतु ते ग्रंथ रूपामध्ये फारसं कोणी लिहित असताना आपल्याला दिसत नाही. खरं तर यावर भाष्य करत असताना विशेष करून मला लक्ष्मण गायकवाड यांचं उचल्या किंवा लक्ष्मण मानेचं उपरा असेल. सर म्हणाले की गाढवावर बसलेला माणूस नंतर विमानात बसतो, तसंच आमच्या शंकरराव खरातांचं झालेलं आहे. तराईच्या कामं करणाऱ्यांचा एखादा मुलगा औरंगाबाद विद्यापीठाचा तो कुलगुरू होतो. तर असं सर्व एक विधारक वास्तव जे आपण अतिशय जवळून त्यांना अनुभवलं पाहिलं, त्यामुळं सगळे श्रोते अतिशय मंत्रमुग्ध झाले होते, अंतर्मुख झाले होते की अशा पद्धतीचं जीवन त्यांच्या वाट्याला आलेलं आहे. त्यातूनही ते अतिशय समाधानानं पुढे जात आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने सर या ठिकाणी आपण या पुस्तकावर भाष्य केलं, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. तसं वेळ संपलेला आहे कारण वाचक संवादामध्ये आपण खूप नियम पाळतो. एखादे 2 प्रश्न काही असतील तर आपण या ठिकाणी लेखकाशी संवाद साधू शकता. हे आत्मचरित्र आहे की लिहिलेलं चरित्र? कारण मी थोडासा उशिरा कारण आत्मचरित्र आणि चरित्र याच्यामध्ये जमीन असण्याचा फरक असतो. तेव्हा उशीर झाल्यामुळं प्रास्ताविकच्या एका वेळी मी ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलेले नव्हतं आणि थोडंसं उशीर झाल्यामुळं मी क्षमा मागतो आणि प्रश्न हा
आवाज येतो ना? अशोक पवारांचं हे आत्मचरित्र आहे, परंतु या आत्मचरित्राच्या निर्मितीमागे आणखी एक मोठी पार्श्वभूमी आहे. मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की अस्मिता दर्शन साहित्य संमेलनामध्ये 24व्या अस्मिता दर्शन साहित्य संमेलनामध्ये किचन करंजीला या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं होतं. आता बघा, या पुस्तकाचं प्रकाशन झालं, चरणकुमार लिंबाळेंनी सांगितलं. अशोक पवारला माहित नव्हतं की या साहित्य संमेलनामध्ये माझ्या पुस्तकाचं प्रकाशन आहे, कारण हा कुठेतरी विराडावरच फिरत होता तेव्हा. आणि बऱ्याच दिवसानंतर जेव्हा, आणि ही पार्श्वभूमी अशोक पवार सांगतात, जसे की मी त्यांच्या तोंडूनच ऐकलेली आहे, तर मित्र आहे. तर त्यांनी मला असं सांगितलं होतं की सर म्हणे, हे आत्मकथन जेव्हा मी मोठ्या मोठ्या प्रकाशकांकडे जायचं घेऊ, काढता का माझं आत्मकथन म्हणून, जवळपास 9 प्रकाशकांनी नाकारलं म्हणे. कारण एकच, या आत्मकथनामध्ये शिव्या खूप आहेत. त्यामुळे शिव्यामध्ये कसं प्रकाशकाला भीती काय असते, ज्या कोणी या आत्मकथनावर ऑब्जेक्शन घेतलं, हात जाऊ दे, हात फटक्या त्याला देतं, परंतु मी सापडणार, तुम्ही कसं काढतो म्हणून काढायला तयार. शेवटी मग त्याची जबाबदारी चरणकुमार लिंबाळे. अशोक पवारांनी काय केलं, जे प्रतीचे कागद होते ज्याच्याकडे सर्व लिहून काढलं होतं, कारण हा भटकणारा माणूस होता ना, तो पत्ता कुठला देणार आहे, पुढच्या पाडाचा देणार आहे. मग याने ते पूर्ण पान वगैरे जमवलं, ते पूर्ण कागद आणि चरणकुमार लिंबाळेंना पाठवलं. पाठवून दिल्यानंतर 1 वर्षभर अशोक पवारांनी चौकशी केली नाही. आता त्यांचे जगण्याचे जे प्रश्न सुटत नव्हते ते चौकशीनं पुस्तक त्याच्या मागे लागलं. आणि मग 1 महिन्यानंतर काय झालं, 1 वर्षानंतर एका ठिकाणी त्यांनी भीक मागायची. अशोक पवार हे केलं आहे आता, भीक मागणं, पैसे मागणं, पाया पडणं, सर्व आता परिस्थिती सर्व शिकवायला. त्या माणसाने ते केलं. आणि ते करत असताना एका ठिकाणी काहीतरी 1 रुपये त्यांच्याजवळ जमा झालेला होता बँकेचा, त्याने खूप त्रास दिला. त्यांनी काय केलं, हॉटेलमध्ये गेले आणि भजे घेतले, भजे मागवले. आता ते नेमकं पुरवणी त्यांच्या हातामध्ये पडले. जे भजे जे लिहिलेले होते, ते पुरवणीचा कागद होता, त्याच्यात चरणकुमार लिंबाळेंचा मोबाईल होता. हे 50 मोबाईल नंबर दिला. याला वाटलं सहज फोन करून पाहावं, कारण 1 वर्ष झालं पुस्तक सापडलं की नाही काही माहिती नाही. म्हणून मग अशोक पवारांनी काय केलं, जाऊन त्या फोनमधून पैसे टाकून मला त्यावेळेस फोन केला, चरणकुमार लिंबाळेला फोन केला की अरे तुझ्या पुस्तक, चरणकुमार लिंबाळे बोलले, आणि तुझ्या पुस्तकाचं प्रकाशन आहे म्हणे, इच्छेप करायची पटकन येऊन जा. ठीक आहे, येतो. आता येतो म्हटलं, फोन घेऊन दिला. अशोक पवारांना प्रश्न पडला, पैसे तर काहीच नाही तर करत दिला जायला, आपण ते बिराडावर राहतो, इथं भज्यासाठी मरमर आहे, पैसे कुठून जायचं. मग पत्नीनं काय केलं, तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे, तुम्ही साधी गोष्ट नाही, जेव्हा तुम्ही मंगळसूत्र विकता, त्याचे जे पैसे आहेत त्या पैशातून तुम्ही कार्यक्रमाला येतात, त्या पैशातून अशोक पवार कार्यक्रमाला केला. आता अशोक पवारांना माहित नव्हतं की पुढे कधीतरी, कारण समोरचं भविष्य कोणालाच माहिती, आपण काय तो काळ ठरवतो, वाचक ठरवलं. मग पुढे झालं की आत्मकथन प्रकाशन तर झालं, हे गावाला आले पुन्हा मजुरी करायला. 4-5 वर्ष आत्मकथनाचा पुढे निघाला नाही. आत्मकथन 2008 नंतर पुढे प्रकाशात आला. त्या गॅपमध्ये विराट निघाला एवढं माहिती आहे, अशोक पवारांनी दिले एवढं माहिती आहे, परंतु एवढे तरी पुरस्कार नाही, काहीच नाही. हे सर्व गोष्टी मग 2008 नंतर घडून आल्या. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की या 20 वर्षातलं जर आपण चांगली आत्मकथन काढली तर त्याच्यात एक श्रेष्ठ आत्मकथन म्हणून अशोक पवारांना विराट चौथे आपल्याला करावं लागतं. ते 6 विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमाला आजही आहे. ठीक आहे सर. यामध्ये आता अशोक पवार यांना 70,000 पगार मिळतो. म्हणजे आज तो या भटक्या जमातीमधून तो आलेला आहे.
तेव्हा तो चांगल्या प्रकारे कमाई केल्यानंतर त्या जमातीसाठी काही कार्य केलेलं आहे का? ओके. समाजासाठी करणार नाही. लाईव्ह आहेत, लेखक लाईव्ह आहेत. आता मी सर्व आहेत लाईव्ह. त्यांच्या बरोबर झालेल्या चर्चेतून हे सर्व सांगतोय. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर याच मार्गाने आज अशोक पवार वर्षातून 2दा गावाकडे जातात. वर्षातून म्हणाले मला की एखाद्या वेळेस तुम्हाला येऊन जाईल, कारण आमचं जीवन काळ इतका बदलला, समस्या बदलल्या, सर्व गोष्टी काळानुसार प्रत्येक गोष्ट बदलत असते, परंतु जगण्याचे प्रश्न कसे झाले. आता त्या ठिकाणी तुम्ही पहिले पाण्यात आम्ही जगत होतो, आता थोडीफार ते शासनाच्या योजना आल्या, आता थोडी मातीची घरं आली इथे. मी वगैरे गेलो त्या ठिकाणी जमा होता योजना आज जेवढं आपण त्याला म्हणून की आता सामाजिक सुधारणेच्या दृष्टिकोनातून जेवढं कार्य करायला पाहिजे. हे कसं त्याचं ते बँकेचा कारभार आहे सर्व, त्या बँकेच्या कारभारामध्ये आपण एवढा फोकसलेला आहे, कारण त्याचे जे डायरेक्टर असतात आणि मोठी बँक आहे, 20-25 डायरेक्टर आहे. प्रत्येकाची आता काळानुसार भरती सांभाळणं हे ते वगैरे सर्व गोष्टी सकाळी 9 वाजता गेली ती रात्री लोक 8-9 वाजता ते परत येईल. आणि एवढ्या याच्यामध्ये मला तरी वाटतं की आता ते फारसे त्या याच्यापासून बरेच तुटलेले आहे. थँक्यू सर, धन्यवाद. या ठिकाणी वेळेअभावी चर्चेला आपण थांबवतोय आणि आज या वाचक संवादामध्ये आदरणीय डॉक्टर अनंत सूर खरं पाहिलं तर नियोजित कार्यक्रम नसतानाही आपल्या नियोजित कार्यक्रमातला वेळ त्यांनी आम्हाला देऊन आमचा आजचा हा वाचक संवाद, खऱ्या अर्थानं वाचक संवादाची दिवाळी आपण या ठिकाणी साजरी केलेली आहे. धन्यवाद. आमच्या प्रतिप्रमाणे उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथभेट आपण देतोय. या ठिकाणी उपस्थितांमध्ये आदरणीय नारायण गडकर सर यांचा जन्मदिन याच महिन्यातल्या 28 तारखेला आहे. तेव्हा त्यांना मी आदिवासी बोलतोय ही डॉक्टर राजाराम त्रिपाठी यांची साहित्यकृती आदरणीय डॉक्टर अनंत सुरांच्या हस्ते देऊन त्यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय. एका लेखकांचा वाढदिवस दुसऱ्या लेखकाच्या स्थितप्रज्ञ अशा लेखकाच्या हस्ते संपन्न होतोय. धन्यवाद सर. याचबरोबर रामदास विठ्ठलराव केदार यांचा जन्मदिन याच महिन्यातल्या आणि आजच्याच तारखेला आहे. विठ्ठलराव केदार हे त्यांच्या वतीने रामदास केदार हे त्यांचा जन्मदिनाची ग्रंथभेट स्वीकारतील. या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बालाजी गरोळे सरांना विनंती करतोय. आत्म्याचा ओंकार ही साहित्यकृती घेऊन आमच्या सुधीरचं वैभव असणारे प्राध्यापक रामदास केदार यांचा जन्मदिन या ठिकाणी संपन्न होतोय. धन्यवाद. यानंतर एक अत्यंत महत्वाची गोष्ट या ठिकाणी घडते, ती म्हणजे या वाचक समाजामध्ये बाल वाचक समाज म्हणून संवाद साधणारे 2 जुळे भाऊ बहीण आहेत. दोघांनी या वाचक समाजामध्ये संवाद साधलेला आहे आणि त्यांचा वाढदिवस या ठिकाणी याच महिन्यात आजच आहे. हा योगायोग आणि खूप सुंदर त्या दोघांनी या ठिकाणी संवाद साधलेला होता. त्या दोघांनाही या ठिकाणी जन्मदिनाची भेट देण्याची विनंती. कुमारी रागिनी ढगे हिला संवादक अनंत सूर हे ग्रंथभेट देऊन तिचा सत्कार करतील. मी आदिवासी बोलतोय. हे हा ग्रंथ तिला भेट देऊन या ठिकाणी तिचा वाढदिवस संपन्न होतोय. खूप जुनी, अभ्यासू आणि विचारवंत म्हणावं अशी ही मुलगी आम्हाला लाभलेली आहे. धन्यवाद. कुमारी रितेश ढगे याचाही वाढदिवस आजच आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बालाजी गरोळे सरांना विनंती करतोय मागे वळून पाहताना, कारण मागे आपण वाचक समाजात संवाद साधलेला आहे. आपल्याला आणखी पुढे चांगल्या पद्धतीने तयारी करायची.
धन्यवाद. याचबरोबर आज ज्यांनी आपल्याशी सुंदर असा संवाद साधलेला आहे. खरं पाहिलं तर बाहेर किती बडाया मारता येतात, पण गृहमंत्र्याच्या समोर बोलायच्या म्हणजे की बऱ्याच जणांना अडखळतं. आज आदरणीय डॉक्टर अनंतासूर यांचे गृहमंत्री आमच्या भगिनी आदरणीय गायत्री अनंतासूर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार या ठिकाणी आमची संयोजिका असणारी कुमारी प्रतीक्षा लोकरे हिच्या हस्ते केला जाणार आहे. कुमारी प्रतीक्षा लोकरे हिला विनंती आहे आणि उद्याच्या आशा हा ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. याचबरोबर डॉक्टर अनंतासूर यांची कन्या देखील या ठिकाणी उपस्थित आहे. स्वरांगी अनंतासूर हिचाही वाढदिवस आजच्याच दिवशी आहे. तेव्हा मी आता रायवाड गुरुजींना विनंती करतो, आमचे ज्येष्ठ संयोजक असणारे संगीत तज्ञ आहेत, संगीतात विशारद असणारे मनाला भावलेली माणसं ही साहित्यिक कृती कुमारी स्वरांगी हिला भेट देऊन तिचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. याचबरोबर डॉक्टर अनंतासूर यांचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती आहे त्यांनी समोर यावं. त्यांचाही सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. मी आदरणीय धोणे सरांना विनंती करतोय की आपण त्यांना या ठिकाणी ग्रंथ भेट देऊन त्याचा सत्कार करायचा आहे. माझ्या कविता हा बापू यांचा कविता संग्रह धन्यवाद. याचबरोबर या कार्यक्रमाचे मुख्य संवादक असणारे डॉक्टर अनंतासूर यांचा सन्मान करण्याची विनंती आमच्या दैनिक लोकमतचे वार्ताहर असणारे आदरणीय व्ही.एस. कुलकर्णी यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि सर्वस्पर्शी हा ग्रंथ भेट देऊन सरांचा सत्कार करावा. दैनिक पत्रकार, दैनिक लोकमतचे हा आणि आमच्या मुलींची शान असणारे व्ही.एस. कुलकर्णी यांच्या हस्ते हा ग्रंथ भेट आणि सन्मान चिन्ह, सन्मानपत्र देऊन सरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे डॉक्टर बालाजी घरोळे सर यांचाही सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. मी आदरणीय प्राध्यापक राजपाल पाटील यांना विनंती करतोय की द बिगिनिंग ऑफ थॉट इन द हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड हे कल्पना डॉक्टर कल्पना परांजपे यांची ही साहित्यिक कृती सरांना भेट देऊन सरांचा सन्मान करावा. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचं अध्यक्षीय समारोप करण्याची विनंती मी डॉक्टर बालाजी घारोळे सरांना करतो की आपण अध्यक्षीय समारोप करावा. वाचन संवादानिमित्त आपला हजर राहता त्याबद्दल मी पहिल्यांदा आभार मानतो. मी थोडं स्वतःविषयीच बोलणार आहे, कारण संगमनेरमध्ये आमचे एक म्हण आहे की स्वतःविषयी बोलणं म्हणजे स्वतःचा गाढवपणा सगळ्यांसमोर सांगणे असं एक म्हण आहे. त्या पद्धतीने थोडा गाढवपणा माझा मी करेल. साधारण तुम्ही बघितलं आहे की वाचन संवाद मंडळ असे महाराष्ट्रामध्ये फार ठिकाणी आहे, पण सातत्यानं नाही. म्हणजे संगमनेरला अनंत बंदी व्याख्यानमाला आहे, जवळपास त्याला सुद्धा परंपरा 50 वर्षाची आहे. वसंत व्याख्यानमाला पुणे इथे आहे. माझं पूर्ण शिक्षण पुण्याचं आणि जवळपास माझा इकडे मराठवाड्यातला फार कमी ओळख असणारे परिचय नव्हता. पण 11 वर्षापूर्वी माझं लग्न झालं आणि माझी सासूबाई मुलगी आहे.
त्याच्यामुळे मी 11 वर्ष झालं उदगीरला येतो. उदगीरमध्ये आल्यानंतर कुणाचाही परिचय नसल्यामुळे कुणालाही बोलायचं नाही, यायचं जायचं चालू होतं. अमरावतीला पहिल्यांदा मला तंगावर सर भेटले आणि ते म्हणले मी उदगीरच आहे. माझी उदगीर सासरवाडी अवसर आल्यानंतर भेटत जा. तेव्हापासून त्यांची भेट सुरू झाली. आणि दुसरी मी नाशिक कौशल्यावर व्याख्यान द्यायला गेलो होतो. तिथं मला सुरुंशी सर भेटले, ते आता शिवाजी कॉलेजला लागलेले. ते म्हणले मी लातूरच आहे. ते म्हणलं मी लातूरच आहे. तिथे एक परिचय झाला. त्याच दरम्यान कदम सरांची 5 ते 6 वर्षापूर्वी होते तिथे परिचय झाला. आणि त्यानंतर वाचक संवादाविषयी मी अनेक ठिकाणी अनेक लोकांतून वेळोवेळी ऐकलं होतं, पण कधीही मला इथं येता आलं नाही. त्याचं कारण असं की माझा वेळ आणि इथं मी आले की फक्त 4-5 दिवस राहणे आणि निघून जाणे. आता राहिला एक गोष्ट की मी संगममध्ये तिथं नोकरीला लागलो. त्याच्या अगोदर मी पुणे विद्यापीठात शिकायला होतो. म्हणजे MA चा रिझल्ट येण्याच्या अगोदर सेट नेट दोन्ही पास झालो. त्याचं कारण सांगतो मी कसं पास झालो. कारण हे बरेच तरुणी आहेत तिथं की माझा एक मित्र होता कदम नावाचा. तोही कदम होता, गजानन कदम, टीव्हीवर हैदराबाद येतो. तो म्हणला बऱ्याचशा असली फालतू परीक्षेसाठी आपण नको त्याच्या पाठीमागे करतो. ही सेट नेट म्हणलं आपण दोघेही पास होऊन टाकायचं. जवळपास आम्ही महाराष्ट्रामध्ये 4-5 जण पास झालो साधारणतः 98 ला. आणि माझा MA चा रिझल्ट येण्याच्या अगोदर आम्ही सेट नेट दोन्ही पास झालो. आणि त्यानंतर आम्ही इतकी पुस्तकं वाचायला लागली, अनेक लोकांच्या सहवास करणे. योगायोगाचा भाग असा की पुणे विद्यापीठामध्ये जे इंटरनॅशनल लेवलचे जे 2-3 प्राध्यापक होते त्यांची माझी मैत्री इतकी दाट मैत्री की त्यांना जर भेटायचं म्हटलं तर पहिल्यांदा मला भेटायला लागायचं. अनिकेत जावळे त्याचं मोठं नाव. आणि 2005 ला नागनाथ कोतापल्ले आणि रवींद्र किंबोणे सरांनी मला बोलून घेतलं. तुम्ही मुलाखत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. मी म्हणलं राजाची सर मुलाखत घेईन मी, पण मी माझ्या पद्धतीने प्रश्न विचारले. हे असले प्रश्न तुम्ही कसे आले, कसे झाले, कशा अध्यक्ष झाले, तुम्ही ते विचारा तुम्ही विचारा. तुम्ही म्हणून सरांनी म्हटले त्या पद्धतीने गेलो. मला जो पहिला प्रश्न होता त्यांना, म्हणजे तुम्ही प्रतिष्ठानमध्ये 2005 ला हा प्रकाशित झाला त्याच्यात मुलाखत 2 प्रश्न विचारले. 2 प्रश्नाविषयी फक्त मी ते चर्चा केली. पहिला प्रश्न होता संस्कृत साहित्य आणि मराठी साहित्याचं नातं काय, हा एक प्रश्न विचारला होता. आणि दुसरा प्रश्न विचारला होता हे दलित आत्मकथनाने जो गोळ घातलाय मराठी साहित्यामध्ये त्या गोळातून बाहेर कधी पडला. हे 2 प्रश्न तुम्ही प्रतिष्ठानचं 2005 चा मीच मुलाखत घेतलेली ते तुम्ही अंक पाहू शकता. मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं की संस्कृत साहित्य आणि मराठी साहित्याचं नातं काय. संस्कृत साहित्यामध्ये बामण, तुंटक, दंडी हे जेवढे काही संस्कृत अभ्यासक आहेत त्या अभ्यासकाचं पूर्णपणे मराठीमध्ये ट्रान्सलेशन झालेलं नाही. नंबर 1. काय झालं तर फक्त त्यांनी जेवढं हवंय तेवढंच घेतलं. बामण तेवढंच. काव्यशास्त्राबद्दल काय बोलतो तेवढंच बोलले. म्हणजे मम्मटाची तेवढीच व्याख्या काव्यशास्त्र पूर्ण व्यवहार देशवेंद्र सत्परिणित कांता एवढीच व्याख्या घेतली. तेवढंच त्यांनी भाष्य केलं. त्याचमध्ये झालं काय की मुळात बामण काय बोलतो काव्यशास्त्राबद्दल ते आपल्याला माहिती नाही. दंडी काय बोलतो काय माहिती. हा विषय मी सोडतो. दुसरा विषय आत्मकथनाचा. आत्मकथनाचं काय झालं आपल्याकडे. आत्मकथन हे 2-3 गोष्टी माझं निरीक्षण आहे लक्षात घ्या की काय झालं आत्मकथनाच्या संदर्भात. आत्मकथन हे स्वतःविषयी लिहिलेलं असतं. आणि जेव्हा 100 वर्षापूर्वी आत्मकथन लेखनाची परंपरा पाश्चात्य देशामध्ये बंद होऊन गेली. काय झालं, कशामुळे बंद झाली आणि आपल्याकडे काय झाली. सरांनी जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे की आपल्याकडे जाती व्यवस्था, व्यवसाय आधारित जाती व्यवस्था आपल्याकडे 5व्या शतकानंतर मनुस्मृती ग्रंथानंतरची जी जाती व्यवस्था सुरू झाली त्या जाती व्यवस्थेचे इतके कामगार आहेत आपल्याकडे. जेवढे जिथून छोट्या जातीतले लोक यायला लागले आणि बोलायला लागले हे वेगळं त्याचा एक घटनाक्रम सांगतो. 1968 ला प्रवीण सोमवार आठवणीचे पक्षी नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकावर एक प्रसंग आहे त्याच्यातला. फक्त मी एक उड्या मारीत फक्त सांगणार आहे त्याच्या कारण पूर्ण भाग सांगायला 10 मिनिटाची वेळ आहे आणि कदम सर लक्षात आलं माझ्या की ते वेळेचं बंधन आहे.
तुम्ही थांबा म्हणजे मी थांबेल. आठवणीची पक्षामध्ये एक प्रसंग आहे की ते मेलेल्या जनावर खाण्याचा तो प्रसंग आहे. पु ल देशपांडे 1972ला एक लेख लिहिला. त्याच्यामधला जो प्रसंग आलेला हा प्रसंग हा काल्पनिक आहे, कल्पना नाही, पण ते वास्तव. आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाला तो कायदा करावा लागला मेलेल्या जनावरांना. त्याचं सगळं श्रेय जर कोणाला जात असेल तर आठवणीचे पक्षी या पुस्तकात. आत्मकथनाने काय म्हटलं की आत्मकथनाने हे काढलं गरिबी, भूक, दारिद्र्य याच्या पलीकडे माणूस नावाची गोष्ट फक्त जाणीव करून दिली. हा एक भाग मी तुम्हाला देतो. दुसरा एक भाग, आपल्याकडे काय झालं की आत्मकथनाच्या बाहेर पडल्याशिवाय कादंबरी किंवा साहित्यामध्ये प्रयोगशीलता येत नाही, लक्षात ठेवा. प्रयोगशीलता जर साहित्यामध्ये आणायची असेल तर आत्मकथनाच्या बाहेर पडलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वपूर्ण नाव म्हणजे दस्तावेज, इडियट नावाची कादंबरी. अशा अनेक मोठी परंपरा गायकीने आई नावाचे त्यांनी आपल्या स्वतःच्या आईविषयी लिहिली. पण त्यांनी आई लिहिताना स्वतःची आई लिहिली, पण आईमधले गुण आवडून सगळ्या गोष्टी चित्रित केल्या. त्याचं कारण काय झालं? त्याचं कारण थोडं पाठीमागे झालं. आधुनिक साहित्य पाश्चात्य देशामध्ये देकार्त नावाच्या एका व्यक्तीला, देकार्त नावाचा हा ग्रस्त सत्य नावाचं शब्द, प्रत्येक गोष्टीवर शंका घ्या म्हणजे तुम्हाला सत्य कळतं. म्हणजे मी माझ्या वडिलांवर शंका घ्यायची, मग वडिलांचा मला खरा स्वभाव कळेल. मी माझ्या बायकोवर शंका घ्यायची, मग मला त्याचं खरं कळेल. इथून त्यांनी देकार्तने सुरुवात केली. पण राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टीवर तुम्ही शंका घेतली की तुम्हाला अंतिम सत्य सापडेल. या पद्धतीमध्ये जेवढे पाश्चात्य साहित्याची विचारसरणी पुढे 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 गेली, त्याच्यातून आत्मकथन नावाचे एक नावाचे सय्य प्रदान केला असं माझं आहे. साधारण तुम्ही एक लक्षात घ्या की मी जिथं राहतो संगमनेरमध्ये, समोर रंगनाथ पठारे राहतात, बाजूला कसबे सर राहतात आणि माझ्या पाठीमागं आनंद केला आहे. पण मी अशा काही पठडीत आलो तर संरचनावादी विचारातून आल्यामुळं पठारेला मी कधीही बोललेलं नाही, कधीच नाही. आम्ही एका समोर घरासमोर माझ्या राहतात, ते मला पाहतो, मी त्यांना पाहतो, 3 वर्ष एकमेकाला पाहतो. ते त्यांचं काम करतात, आपण आपलं काम करायचं. काय त्याचं काय एवढं मोठा लेखक काय असं म्हणजे असं काय आहे? अशा संकल्पना मला पुण्यामध्ये ओतपल्ले सरांकडून शिकलो. ज्याचा त्या व्यक्तीने तरी काम करायचं, पण त्याच्याविषयीची नम्रता, त्याच्याविषयीचं वाचन, त्याच्याविषयी असलेलं चिंतन याविषयी आपण एक वेगळ्या अन्वेषण पद्धतीने पाहणं गरजेचं असतं. आपल्याकडे काय झालं, आत्मकथन नावाचा प्रकार जेव्हा आपल्याकडे असं येत गेला तर दारिद्र्याची सैल मूठ झाली. या साईड मूठ होते वजन सैल होऊन गेली, कारण इथं असा इथं असा इथं असा. जेवढे मराठी साहित्यामध्ये आत्मकथन कुठं थांबले, माझं निरीक्षण आणि अनेक लोकांनी तुला भाष्य केले, ज्या ठिकाणी त्या व्यक्तीला नोकरी लागली तिथं आत्मकथन संपलं. पुढे आत्मकथन काय केली? लेखकामध्ये पहिल्यांदा प्रयोगशीलता असली पाहिजे. लेखक कोण आहे ना, प्रयोगशीलता असली पाहिजे. लेखक कुठे संपवतो की लेखक आत्मकथनामध्ये जगणूक राहिली संपवतो. सांगण्यासारखं काही नसतं. अति भूक, अति दारिद्र्य हे कुठपर्यंत असतं, संघर्षापर्यंत असतं. संघर्षाचा एकच टप्पा असतो, पुढचा टप्पा नसतो. मी शेवटचं एक उदाहरण सांगतो थांबेल. मी आता या लॉकडाऊनमध्ये एक सहज म्हणलं की चला आपण एक 200 पानाची कादंबरी लिहायची. तर 200 पानाची कादंबरी लिहायचं म्हणजे सुरुवात केली. गरज होतं अक्कल नसते, जवळपास मी 600 पानाची कादंबरी लिहिली. ते काय आता बऱ्याच लोकांना वाचायला त्याच्यात काय काय असेल ते माहिती नाही. पण मला असं लक्षात आलं की आपल्याकडे गमती जमती इतक्या उच्च शिक्षणामध्ये जर एक 2 पानात जर मांडायला गेलं तर साधारणतः 100 बनावं इतक्या गमती जमती. आणि या गमती जमती फक्त एकत्रित करणे आणि एकत्रितपणे मांडणे हे कौशल्य आणि एक लेखक म्हणून असणारी ती एक पद्धत आहे. त्या गोष्टी आपल्याकडे कशा आहेत की साहित्यामध्ये जी प्रयोगशीलता म्हणतात त्या आत्मकथनातून सैल झालं तर आपल्याला ती प्रयोगशीलता सापडेल. आणि असं काही आता वेळही संपलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की अनेक मांडण्यावर आहे. आणि माझ्या असं लक्षात आलं की साधारणतः कुणी मजबूत करणे काय चाललं काय असं कुठलंही काही तर व्यवस्थितपणे आणि की वर्ष हे वाचन संवाद मंडळ टिकवणे सोपं काम नसतं. मी अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे.
पण या दोन्ही गोष्टी मला एकदम पाहायलाही भेटल्या आणि ऐकायला भेटल्या. त्याबद्दल मी गंगावर सर आणि कदम सरांचे आभार मानतो. मला बोलण्याची संधी दिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला या सगळ्या गोष्टी पाहताही आल्या. जेव्हा जेव्हा काही गोष्टी होतील त्यावेळेस माझ्याकडून काय काही गोष्टी कॉन्ट्रीब्युशन जे काही होईल त्याबद्दल मी नेहमीच कदम सरांशी आताच सांगेन की काही जर तुम्ही मला सांगा की या गोष्टी काय आहेत तर संगमनेर एक असं शहर आहे आमचं की तिथं फार मोठी लोक होऊन गेली. म्हणजे परशुरामपासून ते आनंद मंदिरपासून जी अशी व्याख्यानमाला आहे तिथं त्या सगळ्या गोष्टी कसं जोडता येतील, कशा काय गोष्टी करता येतील आणि एक सीमा भागात असलेल्या उदगीर शहरामध्ये एक मोठं असं वाचन समाज वगैरे सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचण्याची जी जबाबदारी करून करायची ते साधारणतः 252 भाग होणे इतकी सोपी गोष्ट नाही. मी त्यांना शुभेच्छा देईन आणि माझ्या वतीने त्यांना आभारी होतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद सर. या ठिकाणी डॉक्टर हंसराज भोसले यांनी कमेंट्स केलेले आहे की डॉक्टर बालाजी भोसले यांना वाचक संवादामध्ये बोलवा. आम्ही त्यांना मागच्या 4 वर्षापासून संपर्क करायचा प्रयत्न करत होतो आणि सासरवाडी असल्यामुळे जास्त आग्रह धरला नव्हता, कारण जावई सासरवाडीला हा विषय येत असतो. पण आता आग्रह धरावा लागणार आहे. यायचं सासरवाडीत राहायचं लगेच निघून जायचं असं होऊ नये. पुन्हा आपण इकडे यावं त्याच्यासाठी आम्ही जरूर आग्रह धरू. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचा आभार मानण्याची विनंती ही कुमारी प्रतीक्षा लोकरीला करतोय की आपण या कार्यक्रमाचा आभार मानावा. प्रेम घ्यावं, प्रेम द्यावं, प्रेम घ्यावं, प्रेम द्यावं, मुक्तपणे ते उतरावं. जाताना येतो म्हणावं, आभार कशासाठी मानावं. पण कुठलाही कार्यक्रम आभार प्रदर्शनाशिवाय पूर्णत्वास जात नाही. जरा कवितेच्या पदात साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीअंतर्गत आजचा 252वा वाचक संवाद आणि आजच्या वाचक संवादासाठी संवादक म्हणून लाभलेले आदरणीय डॉक्टर अनंता सूर सर यांनी अतिशय समर्पक शब्दामध्ये खूप छान प्रकारे विराट कादंबरी आपल्या समोर मांडली आणि तंगावर सरांनी सांगितल्याप्रमाणे मी उजल्या कादंबरी वाचली आहे लक्ष्मण पवार यांची आणि ही कादंबरी मी नक्की वाचेल सर. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर बालाजी घाळोळे सर ते पण कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि त्यांनी खूप छान माहिती सांगितली. त्याबद्दल सरांचे पण मनापासून आभार. आणि तुम्ही सर्वजण आणि जे लाईव्ह कार्यक्रम पाहत आहे तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात आणि ते लाईव्ह पाहणारे पण उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. विशेष महत्वाचा आभार या आज विराट या साहित्य कृतीवर संवाद झालेला आहे. या साहित्य कृतीचे लेखक अजून देखील लाईव्ह आहे. सर जी हा संवाद आपल्या साहित्य कृतीवर झालेला आहे आणि आपले मित्र असणारे त्यांनी जवळून आपल्याला अनुभवला असल्यामुळे आम्हालाही जी काय आत्मचरित्राची काही साहित्य कृती आहे ती आम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने समजलेली आहे. आपण कॉमेंट्स मध्ये पाहू शकता 10-15 लोकांनी कॉमेंट्स देखील केलेले की एवढी सुंदर साहित्य कृती आणि एवढं सुंदर विवेचन डॉक्टर आनंद राऊतांनी ते केलेलं आहे. हंसराज भोसलेंनी त्याच्यावर कमेंट्स केलेले एकदम सुंदर आपल्या साक्षीने होते याचा आम्हाला अभिमान आहे. धन्यवाद.